ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. नीट झाली नाही का मॉर्निंग? गुड मॉर्निंग. ओके, सो आय फर्स्टली वेलकम यू ऑल हिअर. कशासाठी जमलो आज? मोटिवेशन. ओके, सो खूप लोकांनी तुमच्यातल्या मला मेसेजेस केलेले किंवा सगळ्यांना एक रेस केलेला टॉपिक की यू वॉन्टेड टू हॅव अ इंटरॅक्शन विथ our previous year topper, IITian Abhijit Kamble. Done. So for that we have gathered here. So तुम्हाला जे काही विचारायचं असेल, जे काही डाउट्स असतील, ते सगळे कडाला विचारायचे आता. यू विल आस्क अभिजित. करेक्ट? ओके. आहेत का काही डाउट्स? आहेत का? नाही? नाही काय? मग कशाला म्हणत होता भेटायचंय? Okay, so firstly, ओके, सो आपल्याकडे आज अभिजित आणि त्याचे पेरेंट्स आले आहेत. सो तुम्हाला जे काय क्वेश्चन्स विचारायचे असतील त्याचं एक इंटरॅक्शन आपण करूयात आणि वी विल ऑल्सो डू अ शॉर्ट फेलिसिटेशन सेरेमनी फॉर अभिजित. फर्स्ट टाइम आफ्टर एंटरिंग IIT he has come to Bhere classes again. So let's welcome Abhijit and his parents. जोरात. चालू दे अजून. ओके, सो अभिजित कांबळे, अभिजितची आई आणि अभिजितचे बाबा, राईट? ओके, सो अभिजित ऍक्च्युली जे अभिजितनी केलेलं आहे, काय केलेलं आहे सगळ्यांना माहितीये का? IIT मध्ये गेला तर एक गोष्ट झाली, एक अनअचिव्हेबल गोष्ट केली. कुठल्या कुठल्या एंट्रन्स एक्झाम अभिजितने दिल्या माहितीयेत का? सांगतोस का? CET, PCM, PCB, JEE Mains, Advanced, NDA, NEET. आणि फोर्थ पण तूच सांगतोस का? PCB CET सांग, ज्याच्यात महाराष्ट्रामध्ये फर्स्ट रँक. हा. PCB CET. थँक्यू. तर PCB CET मध्ये 99.98 PCM 99.78, JEE Mains 91 and JEE Advanced rank दिसत था. And yes. So basically he is a student ज्याने काय केलं, सगळ्या एंट्रन्स एक्झाम दिल्या. वन थिंग, ही एक्सेल्ड इन ऑल द एंट्रन्स एक्झाम. करेक्ट? सो बेसिकली सिनारिओ काय होता, वेन people are giving one entrance exam and trying hard to fetch colleges, इथे कॉलेजेस ओपन होते. कुठे कुठे नंबर लागला? COEP ला लागला, IIT मध्ये लागला, ऑप्शंस ओपन होते. चूज करने का अपॉर्चुनिटी किसको मिला? अभिजीत. करेक्ट? So he was choosing which college will meet his expectations. Not कि हाँ कॉलेज मिल रहा है तो सेटल करो, ये वाला फंडा नहीं था. करेक्ट? ओके, सो दॅट्स अबाउट अभिजित. अभिजितचे पेरेंट्स पण आपल्या बरोबर आहेत. तर सर, मॅम, वेलकम भेरे क्लासेस मध्ये. जेवढं कॉन्ट्रीब्युशन मी म्हणेन की अभिजितचं आहे, तेवढंच या सक्सेस मध्ये कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असतं? पेरेंट्सचं. जनरली आमच्याकडे हल्ली खूप जास्त केसेस वाढल्यात की मुलं बोलतच नाहीत, फोनवर खेळत बसतात, आम्हाला काही विचारतच नाहीत, असे सगळे पेरेंट्स म्हणतात. पण हे आम्ही थोडंसं युनिक कॉम्बिनेशन नेहमी बघितलंय सरांचं, अभिजितचं, की अभिजित पण सरांना तेवढंच प्रेस करतो आणि सर तर थांबतच नाहीत अभिजितचं कौतुक करताना. सो ऑफकोर्स, प्राऊड पेरेंट्स ऑफ अ ब्रिलियंट स्टुडंट, वी वेलकम यू ऑल.
I again welcome you all. This is really, I don't think what you are feeling right now. Even whenever I am meeting, जब भी मैं मिलता हूँ, मैं उनको भी बोलता हूँ, मेरे को अभी भी गूजबम्स आ जाते हैं कि आपके अंदर कौन सी एनर्जी है, क्या चल रहा है, ब्लड कौन सा है, मेरे को पता नहीं है। आपको अचीवमेंट में कितना इंपॉर्टेंस लगता है, कितनी वैल्यू लगती है, आई डोंट नो। मैं अपना पर्सनल एक्सपीरियंस बता रहा हूँ, क्योंकि यहाँ पास भी बुलाने के लिए बच्चों को मेरे को रिक्वेस्ट करना पड़ता है कि आज के जनरेशन को मोटिवेट करना पड़ता है। ये आज का सबसे बड़ा इंपॉर्टेंट सेशन में पार्ट रहेगा मेरा, कि अल्टीमेटली ये सेल्फ मोटिवेट एंड पेरेंट्स का क्या सपोर्ट है, क्योंकि आज की डेट में पेरेंट्स से कोई बात करना चाहता नहीं है। पेरेंट्स आके डाइनिंग हॉल में बैठता है तो बच्चा उठ के बेडरूम में चला जाता है। सो ये परमेंटेशन कॉम्बिनेशन इनका कितना अमेजिंग है, ये भी एक आपको सीखने की चीज है। ठीक है। सेकंड है, हम एक एग्जाम फॉर्म फिल करने के लिए हमको मोटिवेट करना पड़ता है कि यार एग्जाम फॉर्म फिल कर लो। यहां पास इन्होंने एग्जाम फॉर्म के साथ एग्जाम की सीरीज लगाई है। सो आई एम स्पीचलेस रिगार्डिंग दिस थिंग्स कि कैसा आप इसके ऊपर आपका रिएक्शन है, कैसे आप इस चीज को फील करते हैं और आपको कैसा इनसे यहाँ पास लर्निंग लेना है। हैट्स ऑफ, कैसा ये एक्सपीरियंस मेरे लिए एकदम अमेजिंग है, अमेजिंग। सो लेट्स बिगिन विद दिस फैसिलिटेशन। Okay, so to welcome all of them, आपण थोड़ा सा एक छोटा सा टॉपिक लेकर आई ठेव 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 तुम्ही ठेव त्याच्यामध्ये Okay, so before y'all ask any questions, मी विचारू का थोडे क्वेश्चन? हा, म्हणजे तुम्हाला थोडं चार्ज मिळेल. ठीक आहे. ओके. सो येस अभिजित, फर्स्ट क्वेश्चन जे मी तुला मगाशी पण बोलता बोलता म्हणले, काय डिफरन्स आहे IIT ला जायच्या आधी आणि IIT ला जायच्या नंतर? हाऊ डू यू फील बिफोर गोइंग आणि नाव आफ्टर गोइंग इनटू IIT? काय फीलिंग आहे? व्हॉट इज द फीलिंग? सगळ्यांना मराठी येते का हिंदी में? मराठी येते सगळ्यांना. अच्छा. नाही, IIT मध्ये जाण्याच्या आधी काय नॉर्मल स्टुडंटच असतो आणि कारण सगळीकडे जे कॉम्पिटिशन चालू असतं आपण त्याच टेन्शन मध्ये असतो. पण IIT मध्ये गेल्यानंतर सगळे थोडं थोडं स्पेशल ट्रीट करतात. म्हणजे जसं पेरेंट्स जरी असतील तुमचे तर जास्त म्हणजे केअर तर घेतातच ते, पण जेव्हा IIT झाले असतं मग तेव्हा ते मग नाही का असं वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघतात की बाबा हुशार मुलगा आहे कारण तुम्हाला प्रूव्ह करायला लागतं. आणि परत म्हणजे कोणाला भेटत असाल तर मग ते पण म्हणतात की IIT मधून आहे. हा म्हणजे तुम्हाला भारी वाटेल, तुम्ही पास तरी व्हा आधी. एक रिस्पेक्ट मिल जाती है जो हम बार बार समझाने की बहुत लोगों को कोशिश करते हैं. ये रिस्पेक्ट कोई वैसी रिस्पेक्ट नहीं है कोई हाथ जोड़ के वेलकम करे. ये रिस्पेक्ट कैसी है, मन से लगती है, समझ में आती है और अच्छा फीलिंग मिलता है. करेक्ट. एक सांगू की एक म्हणजे एक माझा पण मित्र आहे, तो IIT मध्येच आहे. मग त्याला एक काका म्हणजे भेटले होते, तो आताच घरी आला ना. मग ते कुठे ते कॉर्पोरेट मध्ये काम करतात. मग ते भेटले आणि मग ते म्हटलं कुठे शिकतो, ते म्हटलं IIT मध्ये. मग ते म्हटलं अरे वा, मी पहिल्यांदा IIT शी हात मिळवतोय. अजून एक क्वेश्चन म्हणजे तू एवढ्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स दिल्या, आपण आता लिस्ट पूर्ण सांगितली सगळ्यांना, तर हे काही प्लॅन्ड एफर्ट होता तुझा की म्हणजे तू आधीपासून ठरवलेलंस एवढ्या द्यायच्या आहेत का, तू देत गेलास की हाऊ वॉज द जर्नी? म्हणजे
तुझं एक्झॅक्टली फोकस काय होतं? वॉज IIT ऑलवेज युअर टार्गेट का म्हणजे सगळ्या एक्झाम देण्यामागचा पर्स्पेक्टिव्ह काय होता बेसिकली? नाही असं काही नव्हतं टार्गेट. मेन म्हणजे आन्सर तेच आहे की माझं टार्गेट नव्हतं त्यामुळे मी एवढं दिलं. आता 10th जेव्हा माझी झाली, मी तिकडे रत्नागिरीला होतो आणि मग तिथे क्लासेस वगैरे असं काही नव्हतं. मग जेव्हा मी पुण्यात आलो तेव्हा मग माझी 11th पण म्हणजे अशीच गेली की मी कन्फ्यूज होतो. मग मी PCMB घेतलं होतं. त्याच्यानंतर मग मी 12th मध्ये मग स्टार्ट केलं तेव्हा मग मी म्हटलं सगळेच एक्झाम घेऊ कारण एक बॅकअप ठेवायला पाहिजे होता. आणि मग असं करत मी सगळे एक्झाम दिले आणि मग ते सगळ्यांमध्येच मग मार्क्स मिळायला लागले असं आहे. हां, एकात मार्क्स मिळायला लागल्यावर मोटिवेशन मिळत गेलं. मग हां. सगळ्यात चांगले परफॉर्म होऊन गेले. हां आणि तो जेव्हा एक्झाम स्टार्ट होते 12th नंतर जानेवारीपासून जे एक्झाम स्टार्ट होतात मग ते त्याचा फायदा पण असा आहे की म्हणजे आपण त्या लूपमध्ये असतो की एकदा JEE झाली मग पुन्हा दुसरा अटेम्प्ट मग नंतर परत CET मग ते आपली प्रिपरेशन अशी सुटत नाही मग आपण त्या पेसमध्ये असतो. मला सर तुम्हाला काय सांगायचंय त्याच्या प्रिपरेशन बद्दल? म्हणजे तो आता एवढ्या सगळ्या एक्झाम्स दिल्या, तर काही मोटिवेटिंग फॅक्टर म्हणजे त्याला पुश करायला लागलं तुम्हाला का त्याचा स्वतःचाच तो प्लॅन डिसिजन होता आणि तो करत गेला? कसं काय झालं एक्झॅक्टली? कारण जनरली स्टुडंट्सला खूप आपल्याला मोटिवेट करतो, अजून करतो, अजून करतो पण काही होतच नाहीये. तर म्हणजे तुम्ही काय केलंत असं की एवढ्या सगळ्या एक्झाम्स त्यांनी दिल्या किंवा काय? प्रत्येक वडिलाला वाटतं की आपल्या मुलाचं काहीतरी भलं व्हावं आणि त्याच्यासाठी आपली धडपड चालू असते. तर आम्ही मुळात रुरलमधून आलेलो. रत्नागिरीमध्ये ज्या पद्धतीचं आता पुण्यात एज्युकेशन आहे, ते रत्नागिरीला नव्हतं. लॉकडाऊन नंतर आम्ही इथं पुण्यात जेव्हा आलो, अभिजित 11वी होता इथे. त्याच्यानंतर पुण्यातली हे जे तुम्ही आता क्लासला आलात, हे असं काही माहीत नव्हतं मला. मग मला सरांचं नाव माहीत नाही, पण मला जनरली मी पोपटलाल सर म्हणतो. असंच काहीतरी आहे. ब हां. ते सरांचा फोन आला आणि त्यांनी मला ॲग्री केलं आणि आम्ही इथं आलो. त्यांनी सगळ्या बाजू इथल्या समजून सांगितल्या आणि ज्या काही ह्या गोष्टी करायच्या होत्या, IIT, JEE, नीट जे काही करायचं होतं, इथं जेव्हा ॲडमिशन घेतलं, तेव्हा एक कॉन्फिडन्स वाढला आणि अभिजित बहिरे क्लासमध्ये जेव्हा ॲडमिशन घेतलं आणि त्यांच्या अभ्यासामध्ये चांगला प्रोग्रेस दिसायला लागला. मार्क चांगले येत होते. मग मला JEE देऊन बघ. मग नीट दे. कशासाठी दे? फक्त परीक्षा अभ्यास किती झाला हे कोण बघणार आहे? परीक्षेतूनच कळणार आहे आपल्याला. मग जेव्हा तो एक्झाम देत राहिला, नीटची JEE JEE जेव्हा पहिल्या वेळेस दिली तेव्हा 91% आले. मग सेकंड ट्राय करून बघूया त्याच्यात काय फरक पडतो. आम्ही जास्त अपेक्षा नाही ठेवली. 1-1.5% जास्त मिळाला. 92 पर्यंत गेलं. तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स वाटला. JEE मेन पास झालोय आणि क्वालिफाय झाला तो ॲडव्हान्सला. मग ॲडव्हान्सचं जेव्हा झालं तेव्हा आपल्या बहिरे क्लासचं चांगलं गाईड मिळालं. सगळ्या गोष्टीमध्ये परफेक्टली करून घेतलं त्यांनी सरांनी आणि त्याच्यामधून तो JEE ॲडव्हान्स पास होऊ शकला. माझं एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. मी ऑब्झर्व्ह केलं. जेव्हा कॉलेज सिलेक्शनचं डिस्कशन चालू होतं, तर खूप लोकांनी सजेस्ट केलं. आमच्या इन्स्टिट्यूटने खूप लोकांनी तुला सजेस्ट केलं, की एक काम कर, तुझ्या CET मध्ये पण चांगले मार्क्स आहे, IIT मध्ये पण म्हणजे JEE मध्ये पण आहे, मेन्स आणि ॲडव्हान्स दोन्हीमध्ये रँक पण लागलेली आहे. तर COEP मध्ये तू ॲडमिशन घे, असं खूप स्टुडंटनी किंवा फ्रेंड्सनी किंवा लोकांनी सांगितलं. आज तो डिसिजन मध्ये तुला काय कमेंट करायची की आम्ही एकदम मागे होतो की IIT इज IIT नॉट COEP बिकॉज भरपूर स्टुडंटचं काय असतात COEP मध्ये ते शेवटचं त्यांचे टार्गेट असतं. व्हॉट इज द डिफरन्स व्हॉट यू आर फीलिंग अँड व्हॉट इज अबाउट युअर डिसिजन की म्हणजे ते बरोबर होता की काहीतरी चेंजेस करायला पाहिजे होतं? नाही आता असं वाटतं की बरोबर आहे IIT घेतलं कारण म्हणजे एक तर मला COEP का घ्यायचं होतं, एक तर ते घराच्या जवळ होतं. ठीक आहे. दुसरं कारण म्हणजे मला COEP मध्ये मला माहिती होतं मला CS मिळेल. मग आता CS मी म्हटलं CS घ्यायचंय, पण मला स्वतःलाच माहित नव्हतं कारण काय नक्की. कारण आपण सगळे म्हणतो CS पाहिजे करणार काय? कारण खूप सगळेच CS म्हणजे कुठल्या पण कॉलेजमधून कोणी चांगल्या स्किलवाला असेल तो CS वाला एक्सेल करेलच. आणि दुसरं म्हणजे COEP एक स्टेट कॉलेज आहे असं म्हटलं जाईल.
पण IITला सगळे ओळखतात आणि तिथे गेलं ना, जे अल्युमनाय असतात ते खूप चांगले असतात. जे तुमच्यासोबत जे सीनियर असतील IITमध्ये ते खूप म्हणजे त्यांच्याकडे वेगवेगळ्या स्किल असतात. त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट ठेवतो. मग दुसऱ्या लोकांशी आपल्याला कॉन्टॅक्ट मिळतो आणि ते जे एक्सपोजर जे असतं IITमध्ये आय थिंक COEP पेक्षा जास्त मिळेल मला किंवा आता मिळत आहे. आता स्टार्ट झाले. हां, हेच एक कारण आहे. बाकी हां, रिस्पेक्टचं तर आहे की म्हणजे जसं जर मी COEPमध्ये असतो, तर आता माहिती नाही मी कुठे म्हणजे मी आलो असतो नाही मला माहिती नाही. This is this is a very big answer. This is a very big answer. COEP मध्ये गेलेले भरपूर स्टुडंट्स आहेत. ऑनेस्टली आम्ही कधी पण डोंट टेक इट अदरवाइज बट विथ अ ड्यू रिस्पेक्ट आम्ही कधी इन्व्हाइट केलं नसतं. सॉरी फॉर दिस बट यू आर ऑल्सो वेल अवेअर अबाउट दिस की दिस इज अ हार्ट टचिंग आन्सर. हा अमेझिंग आन्सर. हे आजही इथे नसतं. त्याच्याबद्दल काय ओपिनियन तुम्हाला पण खूप लोकांनी असं सांगितलं की नाही तू जवळ राहणार आणि तुम्ही पण येऊन आम्हाला विचारायचं की म्हणजे सर तिथेच घेऊन टाकू आता म्हणजे काय होतं. जेव्हा अभिजित ॲडव्हान्स पास झाला, विशेष म्हणजे आता अभिजित झाला पास, आता तुम्हाला सगळ्यांना व्हायचंय. तुम्ही सगळे आता फॉर्म भरले असतील, त्या पद्धतीनं आता तुम्ही तयारी करा. तयारी ही सोपी गोष्ट नाही. जेही ॲडव्हान्समधून दिल्यानंतर किंवा IITला आता पुढं जायचं असतं, ही तुम्हाला एक 100 लोकांशी संवाद साधावा लागतील. प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल. कोण वेगळ्या पद्धतीचे तुम्हाला मार्गदर्शन करतं, त्याच्यातून तुम्हाला कोणता मार्ग शोधायचा आहे, हे बघावं लागतं. तर हे जेव्हा IITला ॲडमिशन केलं तेव्हा सोपं गोष्ट नव्हतं. सरांचं गाईड घेतलं, आमची मीटिंग बसली, टीचिंग स्टाफ जेवढा तुमचा आहे ते सगळे आम्ही बसलो. एक विचार केला, म्हणलं काय करायचं आहे, COEP करायचं का तो मेडिकलला पण पास झालेलाच होता, का मेडिकलला ॲडमिशन करायचं. काही लोक म्हणले आता असं मी हे नाही म्हणत. हां. इथे इथे मी ऑब्झर्व केलं हे इंजिनिअरिंग सिलेक्ट नाही करत होतं माहितीये का की वाट बघत होता की नीटचा रिझल्ट जेव्हा येणार त्याच्यानंतर मी ठरवू की काय करायचं मला एक्झॅक्टली राईट. तर ह्या परीक्षा तो पास झाला आणि सगळ्यांशी चर्चा करून IIT सगळ्यात बेस्ट आहे हे सरांचं मॅडमचं म्हणजे सगळ्यांचं म्हणणं ऐकून आम्ही IIT चूज केलं आणि IIT रोपरला जाऊन ॲडमिशन मिळवलं. सर लास्ट एक सेशन तिलक रोड ब्रांच मध्ये झालेलं होतं तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की कात्रज मध्ये राहतो बरोबर. आजपर्यंत तो सिंहगड फोर्टला गेलेला नाहीये. ऐकलंय का तुम्ही. हे एक खूप मोठा स्टेटमेंट झालाय ह्याच्याबद्दल तुला बोलायचं की बाबाला सांग. फिरायचं असतं का प्रत्येक मुलाला खेळावं वाटतं, फिरावं वाटतं, मित्रांसोबत स्विमिंग करावं वाटतं. आजही तो म्हणतो, मला वॉटर पार्कला आता घेऊन जा. तो आता सुट्टी आली आहे ना, तरी पण ते पॉसिबल नाही आहे. कसं की अ, एक 4-8 दिवस झालेत आम्हाला इथे येऊन, पुण्यामध्ये त्याला येऊन. बऱ्याचशा काही गोष्टी होत्या त्या केल्या. आज आपला इव्हेंट होता. आज या इव्हेंटला आलोय. बघू याच्यानंतर पॉसिबल झालं तर आम्ही ते पण त्याचं पूर्ण करू. म्हणजे मला सांगायचं होतं की जो फिरायचं वय होतं त्याला फिरावं वाटायचं तेव्हा म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येक जण पुण्यात आला म्हणजे सिंहगडला जाऊन भेट देऊन येतो. पण ते जेव्हा तो 11वी-12वी करत होता, क्लास होता, कॉलेजचा अभ्यास होता, आपल्या बाहेर क्लासचा अभ्यास होता. हे सगळं करत असताना त्यानं कधीही तो बोलला नाही की मला सिंहगडला असं जाऊन फिरून यायचंय. कारण तो अभ्यासामध्ये लक्ष द्यायचा हमेशा म्हणजे व्यस्त असल्यामुळं कधी फिरायला गेला नाही आणि आजही बघणं झालं नाही. बघू आता यावेळेस जाऊन करायचंय. तर तो म्हणजे सातत्यानं तो अभ्यास करत होता. त्या अभ्यासाचं जे सातत्य होतं तो कंटिन्यूली ठेवलंय त्याने. आता ते प्रश्न काय असतात, अभ्यास काय करायचा असतो त्याचं मी गाईड नाही करू शकत. ते तुमच्या क्लासमधून किंवा कॉलेजमधून जे काही आहे ते होते. फक्त आम्ही त्याला एक काय पाहिजे तुला
इथपर्यंत उपलब्ध करून देत होतो. तो स्वतःच PMTने यायचा, PMTने जायचा, त्याच्यामध्ये वेळ त्याचा किती गेला, त्याच्यानंतर उरलेला किती वेळ आणि त्या उरलेला जे अभ्यास आहे त्याच्यामध्ये त्याचा जो काय फायदा घ्यायचा होता तो कसा मॅनेज करत होतो तर त्याच्या बुद्धीला माहीत आहे बरं का. तो म्हणजे असं आम्ही त्याला कुठली तरी भौतिक सुख किंवा गाडीवर आणून सोडणे किंवा नेऊन सोडणे ह्या गोष्टी केल्या नाही. मी माझ्या कामात व्यस्त असायचा. आईचं काम त्याच्या, ती घरामध्ये त्याला काय लागणार आहे त्या गोष्टी उपलब्ध करून देणे, म्हणजे वेळेत त्याला जेवायला करून देणे, त्याचे कपडे हे ते काय जे काय गोष्टी आहेत त्याला लागणाऱ्या त्या तेवढ्या, काय लागणार आहे वही पुस्तक लागणार आहे, ठीक आहे, इथपर्यंत आम्ही ते केलं. पण ज्या काही गोष्टी केल्यात अभ्यासाच्या त्या पूर्णपणे त्याच्यावर डिपेंड होत्या आणि ते त्यांनी केलंय अगदी मेहनतीनं. त्याच्या मनात एक काहीतरी जिद्द होती, काहीतरी करायची. बोलतो तसा कमी पण करतो मनाने त्याला जे करायचं तेच. जेव्हा तुम्हाला सांगतो, जेव्हा ॲडव्हान्सची परीक्षा द्यायला आम्ही गेलो होतो, नीट दिली. ॲडव्हान्सच्या परीक्षेमध्ये म्हणजे सेंटर पुणे असल्यामुळं बऱ्याच ठिकाणाहून आउट ऑफ स्टेटचे पण मुलं तिथे येतात. तिथली ती कॉम्पिटिशन बघून अगदी मी घाबरून गेलेलो की आपण कुठल्या स्पर्धेत उतरलोय आणि तो कसल्या स्पर्धेमध्ये दौडतोय आणि हे का पॉसिबल आहे का असं मला स्वतःला वाटत होतं. आम्ही दोघं गेलेलो, मेचा महिना होता, एप्रिल, आणि खूप ऊन तापलेलं, परीक्षेत तो गेलेला, मी बाहेर थांबून हे सगळी सिच्युएशन बघत होतो. प्रत्येक पॅरेंट, एक विद्यार्थ्याच्या मागं घरचे 4-5 लोक येतात. सगळ्यांचं वाटतं की आपलं काहीतरी झालं पाहिजे, मुलगा मुलगी जे काय त्यांनी काहीतरी केलं पाहिजे या हेतूने तिथे येतात. खूप टफ कॉम्पिटिशन असते. आता आपल्या क्लास सारखेच आणखी दुसरे काही क्लास आहेत, त्या प्रत्येक क्लासमधून शिकलेली मुलं तिथं एक्झामला येतात आणि हे बघितल्यानंतर सिच्युएशन जेव्हा आपण बघतो तेव्हा मन घाबरल्यासारखं होतं की आपण काय करू शकतो का नाही करू शकतो. ही खूप मोठी एक एक्झाम आहे आणि ही साधीपणानं सहज जर घेतला आपण तर होत नाही. म्हणून आता तुम्ही जेवढं मनोरंजन करायचं किंवा एंटरटेनमेंट आहे मनाला वाटणारा, तो जर टाळून थोडंसं जर अभ्यासावर लक्ष दिलं तर तुम्ही सहज करू शकता. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू सर. आता महत्वाचं असं पण आहे की अभिजितच्या डोक्यात काय चालू होतं त्याला पण तर वाटत होतं तुमच्यासारखं की इंस्टाग्राम तासभर स्क्रोल करायचं, सिंहगड फोर्टला जायचं, जसं आता तो म्हणत आहे की इमॅजिकाला जायचं, फॉर एक्झाम्पल थीम पार्क, वॉटर पार्क. तर तेव्हा तुम्हाला जसं तुम्हाला वाटतंय तसं त्याला पण वाटत असेल. तो पण 11वी-12वी मध्ये पण होता आणि ह्युमन बिंग आहे, माणूसच आहे ना. तर त्याच्याबद्दल काय बोलणार? नाही म्हणजे आता जर JEE करायचं असेल किंवा नीट करायचं मग आपल्याला पूर्ण वेळ द्यायलाच पाहिजे. म्हणजे ते विचार करण्यासाठी वेळच नाही भेटत ना. कारण आता जर म्हणजे आता माझं शेड्यूल कसं असायचं, मला येणं-जाणं करायचं, त्याला 2 तास जाणार. मग मी कॉलेजला पण जायचो रेग्युलरली आणि परत क्लासला. मग त्याच्यात वेळ नाही भेटत. आणि बाकी म्हणजे फोन वगैरे वापरायचं म्हटलं तर तसं काही तेव्हा वाटायचंच नाही की Instagram वापरावं. आताच फक्त मी कॉलेजला गेल्यामुळे तिथे गरज पडते आणि ते थोडं वाटतं की आपण डाउनलोड त्यामुळेच केलंय. आणि YouTubeचा तर वापर करू शकता तुम्ही. म्हणजे अभ्यासासाठी करा, थोडं बघितलं चालतं. मी पण बघायचो YouTube शॉर्ट्स वगैरे, ते चालतं. पण एकदम दिवसभर म्हणजे त्याच्यातच राहिलो आणि पूर्ण दिवस गेला. मग तो दिवस वेस्ट झाला आणि बाकी ज्या क्लासमध्ये जिथे शिकताय म्हणजे भारतात कुठे ते सगळे 12 तास, 18 तास अभ्यास करतायत आणि मग आपला टाईम वेस्ट झाल्यावर मग आपल्याला कळेल जर विचार केला तर. मग ते जेव्हा टेन्शन येतं ना आपल्याला संध्याकाळी झोपताना की अरे अभ्यास नाही झाला, मग तेव्हा आपण स्वतःला पुश करतो असं. थँक्यू. मध्ये-मध्ये काही स्टुडंट असं हँड रेज करत आहे किंवा त्यांना विचारायचं तर मध्ये-मध्ये तुमचे पण जे क्वेश्चन येत हा. असेल तर तुम्ही विचारू शकता. हँड रेज करा. कोणाला जसा काही एक फर्स्ट आतापर्यंत बेंचमध्ये हा. बसलेली. हॅलो. तर माझा एक क्वेश्चन होता की तुम्ही जर तुमचे बॅकलॉग होत असतील तर तुम्ही कसे कव्हर केले? लाईक झाले असतील तर कसे कव्हर? लाईक एखादा चॅप्टर आपला मिस झालाय आणि तो मग त्यानंतर आपण केलाच नाही. प्रश्न असा आहे की कुठला चॅप्टर मिस झाला किंवा अटेंड नाही केला किंवा कळलं नाही किंवा राहून गेला किंवा काही ना काही कारणात, तर मग तो कसा कव्हर करायचा? ओके. म्हणजे कव्हर करण्यासाठी जो आपल्याला वेळ भेटतो त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे एक प्रोसेस आहे अशी की पहिलं थिअरी करायची. थिअरी आपल्याला पूर्ण समजली पाहिजे आणि
थिअरी केल्यानंतर मग एक बेसिक, आता जर जेई चाललंय तर थोडे बेसिक क्वेश्चन करायचे, त्याच्यानंतर मग PYQ करायचं झालं. पण ते कधी म्हणजे आता समजा क्लासमध्ये म्हणजे मल्टिपल लेक्चर असतात एका दिवसामध्ये आणि तेव्हा वेळ नाही भेटत, पण चालेल. पण एक म्हणजे संडेमध्ये एक्स्ट्रा दिला आपण तर चालतं. आणि शेवटी कधी होतं जेव्हा म्हणजे आता माझं कसं झालं होतं की 11चं थोडं राहिलं होतं, तर मी जास्त कव्हर केलं होतं बोर्ड एक्झाम नंतर थोडं केलं होतं. कारण जेई कसं आहे CET मध्ये सगळे चॅप्टर यायला पाहिजे, मग जेई मध्ये थोडे चॅप्टर सोडले जरा म्हणजे मुश्किल वाटतात, कारण ते सगळ्या पोर्शन येत नाहीत. आणि सिलेक्टिव्ह तिथे जेई हा लो स्कोरिंग एक्झाम आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. मग लो स्कोरमध्ये पण आपलं सिलेक्शन होतं. मग असं थोडं बघायला लागतं की आणि थोडं अनालिसिस करायचं कुठल्या चॅप्टरला येते, किंवा समजा एखादा चॅप्टर क्वेश्चनच येत नाही आणि तो बॅकलॉगमध्ये राहिला तर मग चालतं. पण म्हणजे असं करायचं, जर 11 पासून आता कोणी असेल तर त्यांनी आता असं पूर्ण कव्हर करा. 12th असेल तर आता काही एकच महिन्यात परीक्षा आहे. पण बॅकलॉग असेल तर हां तेच थोडं थिअरी बघायचं आणि नंतर मग PYQ करायची आणि मग होऊन जातं. आय मीन असं जर हां. आता तसं या बॅकलॉग कव्हर करण्यासाठी असं पूर्ण लेक्चर बघितलं तर प्रॉब्लेमच होईल. वन शॉट बघितलं चालेल. असं बरोबर. अजून एक या लाईन मध्येच क्वेश्चन्स की जनरली लोक सिलेक्टिव्ह स्टडी करतात, म्हणजे काही टॉपिक्स केले काही टॉपिक्स नाही केले असं. सो आता काय असतं त्याच्यात, काही टॉपिक्स कोणाचे स्ट्रॉंग असतात, काही टॉपिक्स वीक असतात. सो व्हॉट इज युअर रेकमेंडेशन की जे स्ट्रॉंग टॉपिक्स आहेत त्यावर फोकस करून पुढे जायचं, का जे वीक आहेत ते कव्हर करून पुढे जायचं, म्हणजे कसं सिलेक्शन करायचं त्याच्यामध्ये? म्हणजे आता जर स्ट्रॉंग असतील तर ते स्ट्रॉंग म्हणजे ते केलंच पाहिजे. आणि मेन म्हणजे जे स्ट्रॉंग झाले त्यांचं रिव्हिजन करणं महत्त्वाचं आहे. कारण जे स्ट्रॉंग आहेत ते त्याचं रिव्हिजन नाही केलं तर मग ते वीकमध्ये जाणार आहेत. त्याच्यानंतर वीक टॉपिकचं असेल तर हां म्हणजे असंच आहे की ते बॅकलॉग सारखंच झालं ना. मग त्याच्यात पण तुम्ही थोडं कमी फोकस दिलं चालेल. कारण जे स्ट्रॉंग आहेत आणि स्ट्रॉंगचा पोर्शन कसा पाहिजे की एक म्हणजे 50% स्ट्रॉंग असेल जेईसाठी, तरी पण ॲडव्हान्ससाठी सफिशियंट आहे. मेन्समध्ये तर एक 80-90% पोर्शन स्ट्रॉंग पाहिजे. मग मेन माझं म्हणणं आहे की स्ट्रॉंगवर फोकस केलं पाहिजे आपण. हां. दॅट्स हिज पॉइंट की जे स्ट्रॉंग टॉपिक्स आहेत ते थॉरली प्रिपेअर करा इन अ वे की ॲटलिस्ट जेई मेन्सला काय अचीव्ह करायचं आहे, 80-90% टॉपिक स्ट्रॉंग बनवा. मग काय 10-20% जरी ऑप्शन सुटलं तरी चालेल, जे तुम्ही जनरली सिलेक्टिव्ह स्टडी करता. आता अभिजित स्कोर्ड वेल इन ऑल द सब्जेक्ट्स, सो हा क्वेश्चन थोडासा ऑफ टेंजंट आहे त्याच्यासाठी की तुझा हा स्टेट बोर्डचे एक तर स्कोअर तर केमिस्ट्री पासून स्टार्ट करू. केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त होते. केमिस्ट्रीमध्ये होते 100 होते. आणि त्यानंतर होतं मॅथ्समध्ये 99, फिजिक्स 97 आणि बायोलॉजी 96. ओके. सो आता 98 कुठे काय सोडलं तू? आणि मेन इम्पॉर्टंट वी हॅव सीन द मॅथ्स पेपर ॲज वेल. बाबांनी पाठवलं आम्हाला. वेन वी हॅव सीन यू विल शॉक. मी पण काही स्टुडंटला दाखवलंय. आता कुठल्या ब्रांच पर्यंत पोहोचलाय की माहिती नाही. पण वी हॅव सीन दॅट चेकरनी 100 मार्क्स 80 कम्प्लीट दिला राईट. त्याच्यानंतर मॉडरेटरनी पण 100 मार्क्स दिला. जेव्हा चीफ मॉडरेटर आला ना, त्यांनी कुठेतरी म्हणजे रॅन्डम त्या पेजला बघून तुम्ही म्हणणार वाह कम्प्युटर टायपिंग आहे. तिथे असंच त्यांनी 6 मार्क्स दिलं होतं कट करून, काहीतरी 5 करून टाकलं. रॅन्डम. जनरली काय करतात, चीफ मॉडरेटरचं काम काय असतात, कुठेतरी त्यांनी कट वगैरे केलं असेल किंवा घाण लिहिलेलं असेल. अख्खा पेपरमध्ये एक पानं पण असं नव्हतं की जिथे असा काहीतरी कट होता किंवा असं खराब लिहिलेलं होतं. असं रॅन्डम तिथून असं कट केलं. काय कट केलं त्यांनी? दिलेला मार्क्स 1 मार्क्स कमी केलं आणि देऊन टाकलं. आणि काय करून टाकलं? 99. म्हणून तो 99 झालं, म्हणजे 79 झालं तो. सो तुझा कुठला फेवरेट सब्जेक्ट होता का? आणि विच सब्जेक्ट, म्हणजे डिड यू फोकस स्पेशली ऑन एनी वन सब्जेक्ट, का सगळ्या सब्जेक्टचा इक्वली मिळून अभ्यास करायचा? माझा फेवरेट सब्जेक्ट जर म्हटलं तर तो केमिस्ट्री होता. हां. केमिस्ट्री होता कारण टीचरमुळे. एक तर टीचर, 2 कारण असतात. एक तर टीचर नाही तर तो सब्जेक्ट आपल्याला जमत असतो. कारण तेव्हा फाजिल सर होते आणि ते खूप भारी शिकवतात. आणि त्यानंतर तो सब्जेक्ट मला म्हणजे कळत पण होता आणि
लक्षात पण राहत होतं, कारण केमिस्ट्रीचे रिॲक्शन वगैरे जो एक म्हणजे आता एखादा चॅप्टर आपण करतो ना, मग तो जर आपण सिक्वेन्समध्ये केलं की याच्यामध्ये हे पार्ट्स आहेत आणि याच्यामध्ये रिॲक्शन असं केलं की एकदम इझी जातो केमिस्ट्री. बाकी हां, केमिस्ट्री इझी होता. अच्छा. ऑलमोस्ट फुल मार्क्स. म्हणजे माहिती नाही, म्हणजे तेच ना, मला लक्षात होतं की सगळे रिएक्शन आणि एक होतं मला नाही वाटलं होतं 1 मार्क जाईल. कारण एक रिएक्शन होती मी ती अशी कट केली आणि परत लिहिली होती. मग ते असं पण असतं थोडं आपलं की आपण किती पण अभ्यास करतो, पण परीक्षेत कधी-कधी कन्फ्युजन होऊ शकतं. मग त्यासाठी तो म्हणजे 90 पर्यंत ईझी आहे. पण पुढे जायचं असेल मग तो एकदम कठीण होत जातं 90च्या वर गेलं की आपल्याला असं. अजून एक सगळ्यांचा कॉमन क्वेश्चन जो आहे, रेफरन्स मटेरियल म्हणजे बुक्स कुठली यूज केली किंवा बुक्स कुठली यूज करतात, करायला पाहिजेत, काय हाऊ इट गोज? बुक्स म्हणजे मी असं वेगळं काही नव्हतं वापरलं, कारण जे स्टार्टिंगला जी प्रिपरेशन होती त्यासाठी मी म्हटलं की जे स्टडी मटेरियल क्लासमधून भेटले ना, त्याचंच पी-वाय-क्यू करायचो आणि जो म्हणजे जे पी-वाय-क्यू नाहीत ते पण करायचो, म्हणजे बेसिक क्वेश्चन. आणि त्यानंतर YouTubeमध्ये सर्च करायचो, कारण तिथे कसं असतं की आता जे स्टडी मटेरियल असतं त्याच्यामध्ये नीट, जेईई आणि सीईटी सगळे मिक्स असतात. पण जर YouTubeला गेलो आपण ना, तर आपल्याला फक्त जेईईचे क्वेश्चन पाहिजे तर तेच भेटतात आणि त्याच्यात सोल्युशन पण म्हणजे आपल्याला बघून कळतं काय आहे. असं वेगळं एच.सी. वर्मा वगैरे असं काही तेवढं वापरलं नव्हतं. शेवटी हां, जेईई ॲडव्हान्सच्या वेळी 1-1.5 महिन्याआधी मी एम-टी-जीचं बुक वापरलं होतं. मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी आणि सरांनीच दिलं होतं ते. त्यामुळे हां, ॲडव्हान्ससाठी तुम्हाला वेगळं म्हणजे प्रॅक्टिस करायला लागते, कारण त्याच्यामध्ये एका क्वेश्चनमध्ये खूप सारे कन्सेप्ट असतात ना. मग एक एम-टी-जी बुक तुम्ही रिफर करा तर ते तुम्हाला खूप मदत करेल असं. सो फर्स्टली कम्प्लीट द क्लास मटेरियल. त्यानंतर तुम्ही पी-वाय-क्यूजचा रेफरन्स बाहेरनं जो आहे तो घेऊ शकता, विच यू नीड टू टेक, तो सांगतोय ते. त्याच्यानंतर लास्टला पब्लिकेशन्स असतील तर म्हणजे बेसिकली त्याचं पण रेकमेंडेशन देते 10 पुस्तकांमध्ये जाणार. मल्टिपल बुक्स युजिंग पेक्षा 1 बुक मल्टिपल टाइम्स इज गोइंग टू हेल्प यू मोर. करेक्ट? येस. ओके. अजून एक हे तू पी-वाय-क्यूचं म्हणलास म्हणून तर तू एक्झाम पेपर सॉल्व्हिंग वर काही फोकस केलंस का, की स्पेसिफिकली त्या टाइम स्लॉट मध्ये किंवा टाइम मॅनेजमेंट साठी काय वर्क केलंस, की टाइम बेस्ड पेपर सॉल्व्ह करायचास का नॉर्मल रेग्युलर एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिस करायचास, कसं? इनिशियली म्हणजे जेव्हा आपण प्रिपेअर करतोय ना, जर टाइम मॅनेजमेंट नाही केलं तर मग त्याचा फायदा जास्त होत नाही. स्टार्टिंगला कसं करायचं, क्वेश्चन पेपरमधला सॉल्व्ह करायचा, पण त्याला वेळ द्यायचा. कारण जर आपण काय केलं की 1 मिनिटाचा वेळ ठेवला आणि त्याला कसं तरी केलं, चुकून आन्सर आलं, मग आपल्याला वाटतं माझं बरोबर आलं, पण ती कन्सेप्ट आपल्याला माहिती नाही. मग स्टार्टिंगला जेव्हा आपण लर्निंग करतोय तेव्हा क्वेश्चन आपण एकदम वेळ देऊन करायचे. पण मग जशी एक्झाम जवळ येते तेव्हा मग टाइम बाउंडेड मॅनरमध्ये केलं तर मग ते एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे, तसं मदत होते. सो इनिशियली अंडरस्टँड इट थॉरली आणि मग नंतर प्रॅक्टिस करताना टाइम बाउंड प्रॅक्टिस स्टार्ट करायची. ओके. आता ह्याच्यात टाइम टेबल जनरली बनवतात, तर खूप लोकांचं असतं, जे आमच्या बरोबर पण आधी आधी व्हायचं. टाइम टेबल बनलेलं असतं 4 महिन्यांचं, फॉलो कधीच होत नाही. तर तू कसं टाइम टेबल बनवायचा, म्हणजे डिड यू सेट इट वीकली बेसिस का सगळं पूर्ण इयरचं टाइम टेबल बनवलेलं, स्टडी प्रिपरेशनचं कसं प्लॅन तू एक्झॅक्टली केलेलंस? मीन्स टाइम टेबल असं काही बनवलं नव्हतं म्हणजे स्पेसिफिक, कारण ते बनवल्यावर फॉलो होत नाही आणि नंतर मग आपल्याला डिमोटिवेशन होतं. आता आणि मोठे टाइम टेबल बनायचे जसं 1 महिन्याचा. असं असं टार्गेट ठेवू शकतो की 1 महिन्यात मला हे 3 चॅप्टर करायचे आहेत किंवा 4 चॅप्टर करायचे आहेत, असं करू शकतो. आणि डेलीचं बघितलं तर असं असायचं की मला आज ह्या चॅप्टरचं हाफ पोर्शन करायचे किंवा एवढे रिएक्शन करायचे, असं असं शेड्यूल असतं. बाकी असं मी म्हटलं की मी 8ला उठणार, 7ला उठणार आणि असं करणार, तसं करणार. मग लगेच 7:30 झालं, मग 7:30 ते 8:30 ते तेवढं एकदम हेक्टिक ठेवलं तर नाही होणार. हां, म्हणजे टार्गेट ठेवायचं आणि ते मग कंप्लीट करायचं कसं तरी करून. सो डेली बेसिसचं टार्गेट देन एक्सटेंडेड. 10-15 दिवसांचं 2 महिन्याचं टाइम टेबल चार्ट लावून ठेवू नका भिंतीवर. ठीक आहे? होणार नाहीये. काय करायचंय, व्हॉट यू वॉन्ट टू स्टडी टुडे, प्लॅन इट, डू इट, कंप्लीट इट. स्टूडेंट अपने काम की बात सुनते हैं। काम की बात क्या सुने, हमको सिर्फ एक ही चीज याद आ रही है सर पूरे बातों में, टाइम टेबल बनाने का नहीं, क्योंकि फॉलो होता
नहीं सर, हमने इतना ही बस सुना है, आगे जो बोला तो हमने ब्लॉक कर दिया था अपने ईयर्स को, हम सुनते हैं ऐसी चीजें नहीं है। ये काम की बात सुन लिया आपने, पता है। अजून कोणाला क्वेश्चन त्याच्याबद्दल या लाईनमध्ये काही? Yes, audience. अरे बट तुम्ही कन्सिस्टन्सी कशी मेंटेन केली? प्रश्न आहे की कन्सिस्टन्सी कसं मेंटेन केली तुम्ही? कन्सिस्टन्सीचं एकच आहे की बाकी कुठे डिस्ट्रॅक्ट होऊ नका. हां, फक्त अभ्यासावर फोकस ठेवा. कारण आता काही फायदा नाही आहे ते Instagram बघून आणि काय करतात ते. काही फायदा नाही होणार. जेव्हा तुम्ही कॉलेजला जाल ना, तेव्हाच वाटेल की वाह! बरं झालं मी सोडलं. आणि असं एक 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 तुम्ही एकदा विएंट्री करा कॉलेजमध्ये, मग तुम्हाला सगळंच भेटून जाईल. कारण आता जे आमच्याकडे फेस्ट वगैरे होतात, जे काय होतं, खूप मजा येते. मग तुम्ही फक्त असं विचार करा की मी जेईई क्लिअर झाल्यावर कसं होईल? मग ते विचार केल्यावर तुम्हाला स्वतःच वाटेल की अरे काय किती भारी! असं म्हणजे मोटिव्हेशन येतं, आपल्याला आनंद होतो. आपण कधी-कधी अभ्यास करत असतो ना, असे विचार करायचे की जेईई झाल्यावर कसं वाटेल? मग त्याच्याने मोटिव्हेशन असतं. आणि कन्सिस्टन्सी म्हणजे काय, कधी-कधी मला पण असं व्हायचं की दिवसभर अभ्यास नाही केला. कधी-कधी होतं. हां. मग ते तसं चालतं. पण हां, हां. मग हां. काय काय बरोबर, बरोबर. करायचंस तू? अभ्यास नाही करायचास तेव्हा काय करायचं? हां, अभ्यास नाही केला तेव्हा म्हणजे असंच की हां, कधी-कधी प्लॅनिंग करायचो की बाबा का नाही होत आहे? अ, अभ्यास नहीं हो रहा है तो प्लानिंग करना है, क्यों नहीं हो रहा है? घूमने नहीं जाना है. हां, का नाही होत आहे? असं विचार करायचो आणि मग नंतर परत स्टार्ट करायचं. आणि त्याच्यानेच हां, कन्सिस्टन्सीचा वेगळा फॉर्म्युला नाही आहे. सगळे आता जे आहेत ना, जे कोणी प्रिपेअर करतात आता कॉलेजमध्ये पण भेटतात, ते सगळे सांगतात आपलं शेड्यूल म्हणजे बेसिक शेड्यूल आलं, येणार, जेवणार, अभ्यास करणार, हे असं एवढंच. बेसिकली पर्सपेक्टिव ऐसा है, जितने भी उसको आईआईटी में फ्रेंड्स मिल रहे हैं वो उनकी भी बात बता रहा है आपको की सगळ्यांचं रुटीन तेच असतं. काय? अभ्यास करायचं. सी यू हॅव एन एंट्री पॉइंट, एंट्री लेवल एक आपली, ती पार केल्यानंतर रोपरला फिरून आला, कॅम्पस बघून आला, विच इज इंटरनॅशनल लेवल. नो नीड टू विजिट अ फॉरेन कंट्री ऑल्सो. एक्सपोजर कुठे मिळालं? सगळं एका कॅम्पसमध्ये. इव्हेंट्सचं एक्सपोजर मिळालं का? टाइमपास, एंटरटेनमेंट, इंस्टाग्राम, खूप टाइम आहे ते करायला सगळं. करेक्ट? बट यू नीड टू इनिशियली जस्ट होल्ड ऑन युअर सेल्फ. 1-2 महिने राहिले 12च्या लोकांसाठी. 11 साठी 1 इयर. इफ यू होल्ड ऑन युअर सेल्फ, काय होणार आहे? रिझल्ट्स आर गोइंग टू बी अमेझिंग. करेक्ट? ओके. अजून एक ह्यात क्वेश्चन की फ्रेंड्सचा रोल ह्याच्यामध्ये काय असतो? कारण डिस्ट्रॅक्शन असतं. आज मी नाही येणार आहे म्हणून ती नाही येणार आहे, ती नाही येणार आहे म्हणून ती नाही येणार आहे. अशा आमच्याकडे खूप केसेस आहेत इथे चालू. तर आज म्हणजे फ्रेंड्सचा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह तुझ्या लाईफमध्ये काय रोल होता किंवा काय एक्झॅक्टली कसं या सगळ्यापासून स्वतःला प्रोटेक्ट करायचं? तर क्लासमध्ये फ्रेंड्स होते. हा एक मुलगा होता तो नीटला म्हणजे नीटची प्रिपरेशन करायचा. तो होता आणि काही अभ्यासू मुलं जरा जोडून ठेवायचे आपल्यासोबत. मग त्यांच्यासोबत जरा चर्चा कधी हां, म्हणजे बाहेर गेले तरी म्हणायचे, "अरे काय अभ्यासाबद्दलच बोलतोय." हां, थोडं असं ठेवायचं आणि मित्र नाहीये तर मग मी काय करू? हां, म्हणजे असं आहे. एवढं काही फरक पडत नाही ना. आता त्याला पण कामं असतात, तुम्हाला कधी कामं असणार. अ, आपण अभ्यासावर फोकस ठेवायचा. तो पण आपलं काहीतरी बघतोय, त्याचं पण काहीतरी काम असेल. मग असं आपण म्हणजे फक्त मित्रांना पकडून चाललं तर नाही होणार. कारण हां, म्हणजे मित्र असले पाहिजे, पण पूर्ण लाईफ आपण त्यांच्यासोबत थोडीच राहणार आहे, नाही का? टचमध्ये राहतो पण हां. दुसरं म्हणजे कॉलेजमध्ये मेन असायचं. कॉलेजमध्ये आता कसं सगळ्यांचं इंटिग्रेटेड असतं ना. मग रेग्युलर कॉलेजला फक्त 4-5 मुलंच यायचे. मग तिथे पण आता 4-5 मुलं येणार म्हणजे ते सगळे अभ्यास करणारेच असणार असं आहे. मग तसं पण असणार म्हणजे मित्र थोडे अभ्यास करणारे ठेवा, मस्ती करणारे पण ठेवा. पण मित्र नाहीये तर मग मी नाही येत, मग हे थोडं जास्त झालं. मी ह्याच्यामध्ये विचारणार एक खूप महत्वाचं आहे की शब्द तुला शोधून शोधून तुला सांगायला लागणार आहे. कॅन यू प्लीज एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ this 2 or 2.5 years, we can say 2 years, that is in the 11, you are in 11th and 12th, can you please explain? खूप शोधून सांग, पण काय की हे रिझन आहे इन फ्युचर पण स्टुडंट्स ह्याला रेफर करणार मे बी रेकॉर्डिंग आहे सेशन किंवा काही पण आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दीज 2 years, बिकॉज आफ्टर दॅट जे 4 वर्ष तेवढं किती इम्पॉर्टन्स त्याचं आहे आणि इथे काय आहे? So first of all, you will learn how to do hard work. Okay.
सो ज्यांना तुम्ही भेटणार, जे तुम्ही कॉलेजला भेटणार सगळं बघा एकदम हार्ड वर्किंग मुलं आहेत. आणि दुसरं म्हणजे काय आहे, की जर तुम्ही 2 वर्ष, 2.5 वर्ष मेहनत केली, तर म्हणजे आता सगळे इंजिनिअरिंगला जाणार बरोबर. पण ज्या लेव्हलला तुम्ही स्टार्ट करणार ना, तो म्हणजे तो तो कॉलेज तुम्हाला वरचा लेव्हल देईल. म्हणजे आता समजा IIT पासून तुम्ही स्टार्ट केला, तुमच्याकडे रिसोर्सेस खूप जास्त असणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जर असं लोकल कॉलेजमध्ये केलं तर होणार आहे, पण तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. कारण जर तुम्ही आता मेहनत नाही केली, आणि कसं आहे, आता आता मला माझ्याहून हुशार मुलं भेटतात. आता मी बघून त्यांचं कसं असतं, त्यांनी 2.5 वर्ष खूप जास्त प्रॅक्टिस केली. मग त्यांचा माइंड तसा डेव्हलप झालेला असतो. मग आणि त्याचं मदत फक्त अकॅडमिक्समध्ये नाही होणार, तुम्हाला लाईफमध्ये पण होईल. कारण तुम्ही इंटेलिजंट बनता. मग तेच आहे ना, तुम्हाला 2.5 वर्ष असं मेहनत करायची, असं लूपमध्ये लावायचं, की ते दिमाग असं तुमचा ट्रेन झाला पाहिजे, की कसं म्हणजे सोल्युशन शोधायचे असं. आणि कॉलेजमध्ये पण तुम्हाला मदत होईल, कारण हे जे फर्स्ट सेमिस्टर वगैरे आहे ना, हे 12th सिलेबस असतो असं बऱ्यापैकी तसं. महत्वाचं मी परत रिपीट करत आहे, जे खूपदा मी रिक्वेस्ट करतोय, की टार्गेटपेक्षा एवढा मोठा टार्गेट ठेवायचं, की म्हणजे तो अचीव्ह करायला एवढा अवघड तुम्हाला वाटायला पाहिजे, की म्हणजे यू आर अनेबल, असं वाटायला पाहिजे दोनदा तुम्हाला आयुष्यात, की म्हणजे मोस्ट प्रोबेबली इट इज अनअचिवेबल आणि त्याला तुम्ही टार्गेट करत आहे. तो करताना काय होणार? व्हॉट यू विल गेट? एक शब्द वापरला काय? तुमचं काय वाढणार? आपका माइंड का थॉट प्रोसेस, थिंकिंग कैपेसिटी, कैपेबिलिटी, एनालिटिकल, ये सब क्या होंगे? इम्प्रूव होंगे. और यही एक एज होती है 18-19 तक. हमने भी साइकोलॉजी बहुत पढ़ा है इसके बारे में. सो जो डेवलपिंग एज होता है जो माइंड का, परफेक्ट एज एट द एंड होता है, दैट इज बिफोर 19. So 16, 17, 18, 19 is a very crucial years to develop well developed your brain. अब जितना आपने उसको इंस्टाग्राम से यूज किया है, कि आपने उसको जेई मेंस एडवांस के लिए यूज किया, अभी उसके ऊपर डिपेंड करेगा. सो टेक ऑल योर एफर्ट्स इन दिस एज ग्रुप. ओके. आता ह्याच्यात वेनेवर यू आर प्रिपेअरिंग, तू जसं म्हणलास की कन्सिस्टन्सी मेंटेन करायला यू ट्राय. पण कधी कधी एक्झॉस्टेड वाटतं, कधी कधी कंटाळा येतो, कधी कधी वाटतं की नाही होणार का, जमेल की नाही, डिमोटिवेटेड वाटतं. सो काय, व्हॉट यू यूज टू डू ऍट दॅट टाइम? काय करायचं टू स्टे मोटिवेटेड? काहीतरी पुश पाहिजे ना, तर काय थॉट्स असायचे डोक्यात? म्हणजे याचं एक आहे, जे मी प्रत्येक वेळी करायचो, की आपल्याला समजा वाटलं काही होत नाहीये, मम्मीकडे जायचं आणि सांगायचं, मम्मी असं असं प्रॉब्लेम आहे. खरंच म्हणजे असं तुम्ही माहित नाही, तुम्ही करून बघा. हा, म्हणजे तुम्ही असं पालकांना सांगितलं ना तुमच्या, की असं आहे, हे शिकवत आहे, मला जमत नाहीये, कळत नाहीये, मार्क्स कमी येतात. आणि म्हणजे पालक पण समजून घेतात, की मार्क्स कमी येतात, ठीक आहे. कारण फायनल एक्झाम अजून झालेली नाही ना. मग तुम्ही तसं सांगितलं, तुमचं टेन्शन कमी होतं. मग परत तुम्ही हे परत प्रिपेअर करता. म्हणजे मी म्हणायचो, की यार एक बार जेई झाली पाहिजे, होईल की नाही. कारण मला माहिती आहे बाहेर काय कॉम्पिटिशन चालू आहे. मग आता मी त्या लेव्हलला नाहीये असं वाटायचं मला, किंवा नसेल पण. पण मग ते जर आपण घरच्यांना सांगितलं, तर आपलं थोडं टेन्शन कमी होतं. मग नंतर वाटतं यार परत करू, परत करू. असं असतं. मग त्यांचा थोडा सपोर्ट घ्या, की समजा मग ते कसं करून देतात, की बाबा नाही झालं ना, ठीक आहे, टेन्शन घेऊ नको. मग तेवढं थोडं कमी वाटतं, कारण आपल्यावर प्रेशर राहत नाही, असं आहे. बोलायचं कधी कधी कसं व्हायचं की अभ्यास त्याला व्हायचा नाही, कधी कधी म्हणजे ते करायचा दिवस रात्र पण अभ्यास करायचा तो. हम्म. पण त्याला असं वाटायचं की आता माझं होत नाहीये, मी म्हणजे होणार का नाही. हम्म. आणि त्यानं असं ठरवलेलंच नव्हतं 10वीच्या नंतर की पुढं काय करायचं. 11वीला आलो किंवा 12वीत गेल्यावर पण आता त्याची मित्र रत्नागिरीची होती, ती मित्र सगळी तिथं 10वी झाल्याच्या नंतर त्यांनी क्लासेस लावलेले रत्नागिरी. मग इथे याला काही पण नव्हतं. तो सारखं म्हणायचा माझे मित्र म्हणजे असं होणार त्याचं. एक मैत्रीण होती, ती पण म्हणजे नीटसाठी तयारी करायची. आणि जो मित्र होता तो IIT साठीच तयारी, त्याने JEE मेन्स साठी करायची. मग आता ह्याला वाटायचं की माझे क्लासेस नाही आहेत. मग असं बघून बघून आता हे क्लासेस आपण जॉईन केली होती, तरी पण वाटायचं की नाही काय होणार. म्हणलं बघ, म्हणजे आपण होणारच आहे असं म्हणून आपण त्याच्यामध्ये गेलेलो नाही. तुला फक्त करून बघायचं, होत असेल ठीक, नाही झालं आपण सगळे ऑप्शन दिलेले आहेत त्याला, म्हणजे त्याच्यात तुला कुठलं होणार आहे. म्हणजे एकच दिलं असतं तर आपलं त्यात नाही झालं तर पुढे काय करायचं. मग त्यामध्ये त्यानं सगळे दिलं, त्या सगळ्यामध्ये तो सक्सेस झाला आणि त्याला जे चॉईस करायचं होतं ते त्यानं केलं. हे
खूप छान आहे. मी तुम्हाला परत ब्रेक देऊन मी हेच विचारणार आहे, तुम्हाला म्हणजे ही जी खुशी म्हणतात त्याला, ओके, तर तुम्हाला किती कौतुक, म्हणजे असं काय वाटत आहे, व्हॉट इज युअर फिलिंग, कशा भारी वाटतंय, काय आहे एक ह्याच्याबद्दल प्लीज. खूपच म्हणजे एक पहिलीपासून रत्नागिरीत तो 10वी पर्यंत त्याची 10वी आणि पहिली ते 10वी पर्यंत तो म्हणजे आता 10वी पर्यंत 9वी पर्यंत वर्ग, त्या वर्गामध्ये तो फर्स्ट असायचा. पहिली ते 10वी पर्यंत. 10वीला गेला, 10वी मध्ये पण फर्स्ट आला. तो एक त्याचा असं वाटायचं, आम्ही बाहेर जर फिरायला गेलो, आता आम्हाला काही तेवढी ओळख नव्हती, कारण मुलं शाळेत गेल्यावर कसं शाळेच्या मुलांच्या पॅरेंट्सच्या ओळखी होतात. आम्ही जर दोघं असलो त्याच्यासोबत, तर ती मुलं म्हणायची, अरे अभिजितचे वडील आहेत हे, अभिजितची आई आहे. मग तेव्हापासून असं वाटायचं की खरंच आपला मुलगा काहीतरी करतो. आणि आता IIT ला गेल्यावर असं वाटतं की खरंच खूप काही त्यानं केलं, म्हणजे आमच्या पण मनात नव्हतं की हा काहीतरी एवढं करेल. आणि त्याची मेहनत पण खूप आहे सर. एक असं म्हणावं लागेल की त्यानं 2-2 वाजेपर्यंत पण अभ्यास करायचा संध्याकाळी. आणि त्याचे पप्पा कामावरून यायचे, त्यामुळे त्यांचं शेड्यूल असायचं, जेवण करायचं, झोपायचं. मी काय दिवसभर घरातच असते, त्यामुळं मी जर एखाद्या वेळा समजा झोपली असेल संध्याकाळी, तर तो मला असं करायचा, मग मी उठ ना, तू झोपलीस की मग मला अभ्यास होत नाही. मग आम्ही दोघं पण 2 वाजेपर्यंत जागे असायचो. आणि ते कसं होतं, भोवतालचा एक माहोल असतो. आणि आमच्या घरातली पण असे म्हणायची की काय गरज आहे तुम्हाला जागी राहायची त्याच्याबरोबर, तो अभ्यास करेल. पण तसं नाहीये, मुलांना एकटं सोडलं तर ते काही करणार नाहीत असं मी म्हणणार नाही, पण त्यांचं मन लागणार. तुम्ही सपोज तुम्ही त्यांच्या शेजारी झोपला आणि तो अभ्यास करेल, मग त्याचं पण माइंड तिथंच जाणार की हा मला पण झोपावंच लागेल, असं होणार. त्यामुळे पालकांनी पण थोडीशी मेहनत घेतली पाहिजे. वडील काम करतात, ते त्यांना ते करावंच लागतं. आई घरात असते, त्यामुळे ते आईने तेवढं करावं. आणि आमच्या घरातली खूप म्हणायची की काय गरज तुम्हाला एवढं जागायची, तो करतो ना. पण तसं नाही, आपण मुलगा आपला काय करतो आणि त्याला कशाची गरज आहे हे पालकांना माहीत असतं. आणि हे सगळं फॉलो केलं आई वडिलांनी, तर सगळं व्यवस्थित होईल. जरी पाहुणे समजा आली, जरी पाहुणे आली तरी त्यांच्या वेळेस थोडंसं बोलायचं त्यांच्याबरोबर, तरी रूम मध्ये जाऊन अभ्यासाला बसायचं. मग मला बरेच जण असे म्हणायचे की एवढा अभ्यास करतोय म्हणजे त्याच्या डोक्यात परिणाम होईल, असं काहीतरी होईल. जेव्हा आम्ही एवढा अभ्यास, थोडंसं बाहेर फिरायचं. त्याला म्हणलं की तो म्हणायचा, अरे नाही रे, मी जर अभ्यास नाही केलो ना तर मी पागल होईल, अभ्यास नाही केलो तर मी पागल होईल. म्हणजे त्या मुलांमध्ये पण जिद्द असली पाहिजे, जिद्द असली ऐकलं का, तुमचा आत म्हणजे हे एक्सटर्नल किती पण मी मोटिवेट करायचा आम्ही पण प्रयत्न करतोय तुम्हाला, पण हे कुठून यायला पाहिजे, आतून तुमचा सेल्फ मोटिवेशन. मोटिवेशन यायला पाहिजे, राईट. सो तुला बोथ बोर्ड्समध्ये आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये चांगले पडले. बट जेव्हा दुसऱ्यांचे आपण एक्सपिरियन्सेस ऐकतो, तेव्हा जेव्हा सगळे फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सवर फोकस करतात, तेव्हा त्यांचा बोर्ड्सवर पण अफेक्ट होतं की नीटमध्ये किंवा CET खूप चांगले पडले, पण बोर्डमध्ये लाईक 70-80% पडले. तर तू ते दोन्ही कसं मॅनेज केलंस? नाही, ठीक आहे असं. हा, तर म्हणजे कसं आहे, मला पण वाटायचं की माझं इंटिग्रेटेड का नाहीये, कारण माझं रेग्युलर होतं ना. आणि मग कसं करा की आता मी बोर्डाचा जास्त अभ्यास करायचो, कारण स्टार्टिंगला माझं क्लिअर नव्हतं की बाबा जे होईल की नाही, कारण मग आणि त्यामुळे मला ती सवय लागली होती पाठांतराची, कारण बोर्डामध्ये मेन लागतं पाठांतर तुम्हाला, आणि JEE मध्ये पाठांतर आणि कन्सेप्ट दोन्ही लागतात. मग त्यामुळे मला वाटतं की मी स्टार्टिंगला जे बोर्डावर फोकस केलं 11th मध्ये, त्यामुळे कदाचित मला मदत झाली असेल त्यामध्ये. आणि आन्सर रायटिंग जे आहे JEE मेन्स, म्हणजे JEE वाले जे मुलं असतात त्यांचं मेन आन्सर रायटिंग तेवढं चांगलं नसतं. मग ते थोडे यायला पाहिजे की बाबा कंटेंट थोडा जास्त घेतला पाहिजे बुकमधून, आणि तो लिहायचं कसं ते पण आलं पाहिजे. आणि मॅथ्समध्ये जरा म्हणजे एक अक्षर थोडं चांगलं काढणं, एक पॉईंट्समध्ये आन्सर लिहिणं, आणि ते पॉईंट्स पण जरा म्हणजे लॉजिकल असले पाहिजे. हे केलं प्रॅक्टिस तर मग बोर्डाचं होऊन जातं. आणि JEE साठी तर माहितीच आहे तुम्हाला, म्हणजे मेन म्हणजे PYQ वगैरे करणं, आणि तेच आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन जास्त पाहिजे, आणि इकडे आन्सर रायटिंग आणि
तो जो कंटेंट आहे तो डोक्यात असणं हे महत्वाचं आहे. एवढंच आहे. मग दोन्ही होऊन जाऊ शकतं. नाईस. हे माझा फेवरेट क्वेश्चन आहे. हे करंट जनरेशन मध्ये स्टुडंट एकदम मोटिवेटेड नसतात आणि किती पण आम्ही पण प्रयत्न करतो मोटिवेट करायला किंवा आई बाबा त्यांचे मागे लागत असतं म्हणजे आम्हाला येऊन भेटतात आणि ते अभ्यास करत नाही, क्लासला येत नाही, क्लासपर्यंत समोर सोडून जातात तरी पण क्लासपर्यंत पोहोचत नाही. तर म्हणजे व्हॉट मेक्स यू सेल्फ मोटिवेटेड अँड व्हॉट अबाउट तू पण त्याच जनरेशनचा आहे म्हणजे त्यांच्या डोक्यात काय चालू आहे ते तर येऊन सांगत नाही. सो वाय दे आर नॉट सेल्फ दॅट मच सफिशियंट मोटिवेटेड की काहीतरी केलं पाहिजे थोडाफार पण. आणि त्यांना भीती वाटत नाहीये का की आम्हाला पण वाटायची की म्हणजे आम्हाला पण पैसे कमवायचे तर आम्हाला पण खूप स्ट्रगल करायला लागला की हे पण अभ्यास करा तो पण करा, चांगले मार्क्स यायला पाहिजे. तर ही करंट जनरेशनला वाटत नाहीये का आणि कसं का अनमोटिवेटेड आहे? हां. हां. सर आता जे तुम्ही म्हटलं, की तुम्हाला स्ट्रगल होता पैसे कमवायचा. मग मला एक कारण वाटतं, की तुमच्याकडे पैसे आहेत. त्यामुळे तुम्ही करत नाहीये. एक तर कारण हे असेल. आणि दुसरं म्हणजे समजा तुम्हाला नाहीये तुमच्याकडे पैसे, तुम्हाला पुढे जायचंय. मग एकतर तुम्ही डिस्ट्रॅक्शनमध्ये असाल, Insta वगैरे, वगैरे. कारण आता मेन कसं आहे फोन वगैरे जे आहेत, आता तुमच्याकडे भारी-भारी फोन आलेत. मग तेवढं माझ्याकडे नव्हतं. म्हणजे एक बेसिक काम करणं तेवढं ठेवलं तरी बास झालं ना. म्हणजे असं मी म्हणत नाही कीपॅडचा ठेवा. पण स्मार्टफोन असेल ठीक आहे. पण म्हणजे आता माझं कसं मला वाटतं आता माझे मित्र गेम खेळायचे. मला वाटतं मग गेम खेळावं. पण बरं झालं माझ्याकडे असा फोन नव्हता जो तो गेम सपोर्ट करेल असा. त्यामुळे हां, मग तुमच्याकडे फोन असला ठीक आहे. त्याचा चांगल्या साठी वापर करा आणि मोटिव्हेशन म्हणजे स्वतःमध्ये असलं पाहिजे थोडं, की तुम्हाला थोडी भीती वाटली पाहिजे बाबा परीक्षा येतायत. आणि समजा तुम्हाला भीती नाहीये, मग एकतर तुमचा अभ्यास खूप झालाय, नाहीतर मग काहीच अभ्यास नाही झालाय. असं आहे. स्टील मी स्टुडंट कडून एक रिक्वेस्ट आहे. कुणाच्या डोक्यात काय तुमचं चालू असतं आज शेअर करायचे असेल मोटिवेट झाल्यानंतर पण थोडाफार की म्हणजे ऍक्च्युअली व्हॉट्स गोइंग ऑन युअर माइंड, एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे मी शेअर करणार कोणी? आत्ताच बोलत होते तेव्हा मी हे पण सांगितलं. अभिजित वॉज इन कर्वे रोड ब्रांच आणि त्याच्या बॅच मध्ये स्टुडंट्स होते जे तो सांगतोय ना फोन खेळायचे. पबजी गँग होती एकीकडे कर्वे रोडच्या ब्रांचला लास्ट इयर. सो ते इथे बसून पबजी खेळायचे आणि खालचं कॅफे जे होतं तेव्हा तिथे बसायची अरेंजमेंट होती वरती. तर तिथे जाऊन वरच्या सेक्शन मध्ये बसायचे आणि तिथे खेळत बसायचे ड्युरिंग लेक्चर टाइम. ड्युरिंग लेक्चर टाइम. म्हणून तर ते बाहेर पोचायचे, त्यांचे पेरेंट्स तिथे सोडून जायचे आणि ते जिन्यातच हरवायचे कुठेतरी. यायचेच नाही ना वर, खाली तिकडे बसायचे असं. सो मग त्याच क्लासमध्ये एक रँकर येतो आणि दुसरे असे. कुठे जायचंय आपल्याला हे कोणाला ठरवायला लागेल? तुम्हाला स्वतःला. सो दॅट इज द पॉइंट. मी ह्याच्याबद्दल अजून ऍड ऑन करणार आहे. सारखं स्टुडंट किंवा पॅरेंट्स असेल, खूपदा स्टुडंट जनरली क्लिप करत राहतात. कशाबद्दल? एज्युकेशन सिस्टम घाण आहे, कॉलेजचा सिस्टम आहे, कॉलेजमध्ये शिकवत नाही, क्लासमध्ये नीट शिकवत नाही, आम्हाला चांगला क्लासेस नाही भेटली, मला चांगलं घरमध्ये भेटलं नाही, सगळं फॅसिलिटी भेटलं नाही, एसी चांगला फोन नाहीये म्हणून अभ्यास होत नाहीये. तर एक स्टुडंट जे आहे ना कंप्लेन सारखा करत राहतो, मला एसी रूम नाही भेटला, आई बाबांनी दिला नाही, त्याच्यामुळे मला अभ्यास होत नाहीये, उन्हात कसं म्हणजे एक स्टुडंट असतात सारखा काय करत असतो? कंप्लेन 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 क्लिप करत राहतो. आणि त्याच फॅसिलिटीमध्ये तेच गव्हर्नमेंट आहे, तशीच एज्युकेशन सिस्टम आहे आणि ज्यांना अभ्यास करायचे ते पुढे जातात, ते करतात. तर ह्याच्याबद्दल काय म्हणजे काय डिफरन्स असतात ह्याच्यामध्ये काय ऍड करायचं तुला? नाही पहिलं म्हणजे आपण स्वतः बघा आपली थोडी कंडिशन बघायची, की मला इम्प्रूव्ह करायचंय. जे काय असेल आता कोणाचं इकॉनॉमिक बॅकग्राऊंड चांगलं नसेल, मग ते चांगलं करायचंय किंवा अ, माझ्या फॅमिलीमध्ये कोण शिकलेलं मला पुढे जायचं असं काही असेल, तर ते एक मोटिव्हेशन असू शकतं कुणासाठी. आणि असं सिस्टमला दोष काय देणार तुम्ही? तुम्ही काही करू शकत नाही त्याच्यामध्ये. तुम्ही काय पुढे जाऊन IAS वगैरे झाला, मग झालं तेव्हा बघा. हां. मग हां, सिस्टमचं काही एवढं डोक्यात नाही घ्यायचं. तुम्हाला एवढा क्लास भेटला, चांगला एसी रूम आहे, सगळं आहे आणि
त्यामध्ये फोकस करा. आणि हां, कोचिंग वगैरे वाटेल तुम्हाला, पण असं काही नसतं. कोचिंगचंच आहे म्हणजे समजा कोणी एकदम भारी कोचिंगमध्ये आहे, त्याचं सिलेक्शन होईल असं नसतं. ते आपल्यावर असतं. आणि एक्झाम सेंटरवर गेल्यावर पण कळतं, की तुम्हाला अरे भाई म्हणजे या कोचिंगमधला मुलगा आहे, पण कसा फिरतोय इकडे-तिकडे किंवा असंच अभ्यास नाही, काय नाही आणि फोन घेऊन बसलाय. जेईच्या टायमाला पण मुलं असतात अशी. सीईटीला पण आता सीईटी एक्झाममध्ये मी बसलो होतो. माझ्या साईडचा मुलगा माझ्या स्क्रीनमध्ये बघत होता आणि माझे आन्सर कॉपी करत होता. मी म्हटलं, "अरे कशाला बघतो? नको बघू." आणि एक्झामच्या एक्झामच्या स्टार्टिंगला म्हणतो, की "तू कुठून आहेस आणि अभ्यास झालाय का? अ, मला सांगतोस का?" असं. आणि नंतर मग तो माझ्या स्क्रीनमध्ये बघायला लागला आणि ती पुढची मॅडम ज्या होत्या इन्व्हिजिलेटर, त्यांनी दोघांना पण ओरडले. ते म्हटले, "काय करताय तुम्ही?" असं म्हणजे थोडं हां, सेल्फ मोटिव्हेशन पाहिजे. आणि उलट तुम्हाला खूप जणांचं इंटिग्रेटेड हे पण असेल ना सर. हां, मग त्याचा तर खूप जास्त फायदा आहे आणि त्याचा फायदा काय, तुम्ही जास्तीत जास्त जेईला वेळ द्या. आणि इंटिग्रेटेड असेल तर तेवढं बोर्डाचं पण थोडं टेन्शन नसतं. ते हां, ते बरं पडेल. तुमचं काय ओपिनियन ह्याच्या स्टुडंट बद्दल? आजचे स्टुडंट कसे आहेत? सांगायचं म्हणलं मी काही कुठल्या विषयाचा एक अभ्यासक नाही आहे, पण एक अभिजितचा पालक म्हणून मी त्याने जे केलंय आणि तो आमच्याशी काही शेअर करत होता, त्याच्यामुळं मला काही गोष्टी मिळाल्या. म्हणजे मी आर्टचा ग्रॅज्युएशन आहे, तो सायन्समध्ये शिकतोय. म्हणजे मला सायन्सचा बिलकुल काही गंध नाही. आणि मी आर्ट केलं होतं, त्यावेळेस काही सिच्युएशननुसार मी सायन्स करू शकलो नाही किंवा मला सायन्सची काहीतरी भीती होती. म्हणजे इंग्लिश माझं कच्चा असं त्याच्यामुळं. तर अभिजितनं जे केलं त्याच्यामुळं आम्हाला काही गोष्टी त्याच्याकडून शिकायला मिळाल्या. तो करतोय म्हणजे मी त्याला त्याच्या विषयात कुठलंही गाईड केलंय असं नाही. फक्त हे मॅथ मला आवड जाते, बायोलॉजी मला आवड जाते. हा फक्त एवढंच म्हणायचं. जशी मम्मी म्हणली, की तो म्हणाला, की आई-वडिलांशी तुम्ही काही डिफिकल्टी असेल तर बोलून दाखवा. आम्ही हेच म्हणायचं त्याला, की ठीक आहे, सरांशी एकदा ते प्रश्न तुला जे डिफिकल्ट जातोय तो परत एकदा विचारून बघ. गाईड करणारे शेवटी सरच आहेत. मग तो त्याच पद्धतीनं त्याला जसं जमतंय तसं तो सरांशी विचारून त्याचा तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. मी फक्त अभिजितच्या एक टेक्निकल बाबी विषयी मी विशेष लक्ष ठेवायचं. म्हणजे उदाहरणार्थ जेईची जेई मेनची एक्झाम पहिली कधी आहे? फॉर्म कधी भरायचा आहे? किती तारखे त्याची आखरी तारीख आहे? त्याची फीस किती आहे? ही सगळी तयारी आता तुम्ही जसं आता अभ्यास करताय. अभ्यास करणाऱ्या स्टुडंटला मी म्हणाल तुम्हाला जेईई ॲडव्हान्सचा जेईई जे-डबल-ईचा जो फॉर्म आहे, तो सहजासहजी तुम्ही एक अर्धा 15 मिनिटात नाही भरू शकत. सगळं एक विचारपूर्वक आणि व्यवस्थित फॉर्म भरणं फार गरजेचं आहे. त्यासाठी मला हे करताना जेवढा वेळ आहे, म्हणजे 1 महिन्याचा अवधी असेल, तर मी आज थोडी ते आधी बघायचं, त्याच्यात काय भरायचं आहे नेमकं. जर समजत नसेल, तर सरांशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलून मग ते फॉर्म ह्या कॉलममध्ये काय भरायचं आहे. थोडं जरी चुकीचं भरलं, तर आपण त्या परीक्षेपासून मुक्तो. म्हणून हे फार अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी मी केल्या. कारण अभिजित अभ्यास करत असायचा. त्याच्यामध्ये जर ह्या गोष्टी जर त्याला दिल्या, तर त्याचा अभ्यास कमी होणार आणि त्याचं ते फॉर्म भरण्यावरच लक्ष राहणार. म्हणून मुलाला जर पुढे न्यायचं, तर टेक्निकल बाबींमधल्या ज्या गोष्टी होत्या, हे जे फॉर्म भरणे, ह्या गोष्टीवर मी पूर्ण लक्ष द्यायचं. ही तारीख संपली, त्याच्यानंतर तारीख वाढली, त्याच्यानंतर कुठं काय आपण चुकलं का? चुकलं तर तुम्हाला मेल येतो. त्याच्यामध्ये परत तुम्हाला ते काय चेंजेस करायचे, एडिट करून ते परत करायचे. एकदा फॉर्म भरल्यानंतर हे असा भरलाय म्हणून सरांशी पाठवून ते रिचेक करून घ्यायचा. हां, ओके डन. मग तेव्हा ते सबमिट करणे ह्या गोष्टी आपल्या घरच्या कोणीतरी मोठं म्हणजे आपल्या इथं कोणी असेल तुमचा भाऊ, बहीण, वडील यांनी ह्या गोष्टी बघितलं तर तुम्हाला सगळं सोपं होईल. नाहीतर हे तुम्ही अभ्यास आणि ह्या गोष्टी केल्यानंतर आधीच अभ्यासाचं बर्डन असतं. त्याच्यानंतर तुम्हाला 10वी बोर्ड पण तुम्हाला क्रायटेरिया जो आहे 75% तो तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे. त्याच्या 75% वरती जर असेल तर तुम्ही ते म्हणजे जेईई याच्याबद्दल बोलतोय. नीटचं ते काय जे काय असेल ते. तर हे तुम्हाला सगळं एक कॉन्स्टंट ठेवणं फार गरजेचं आहे. आणि तो अभ्यास करत राहिला, आम्ही त्याला सपोर्ट करत राहिलो. तू कर.
तू करतोस, तुला होतं. काही इम्पॉसिबल असं काही नाही. आणि जे काही असेल शेवटी ते गुरुचंच मार्गदर्शन असतं. ते सरांनी ते करून दाखवलं आणि प्रत्येक वेळा आमचं बोलणं, अभिजित जरी इकडे असला तरी आमचं पर्सनली सरांशी बोलणं व्हायचं. मी सरांना डायरेक्ट फोन करायचा. सर तो म्हणत होता की मला मॅथमध्ये कुठेतरी डिफिकल्टी आहे, ते जरा लक्ष द्या. सर म्हणायचे तुम्ही काही काळजी करू नका. त्याच्याशी काही सर बोलायचे नाही. पण जे करून घ्यायचं ते त्यांनी करून घेतलं. असं एक आमचं एक कॉम्बिनेशन होतं आणि एक विश्वास मला वाटला आणि खरंच आम्ही एवढं धन्य मानतो की अशा क्लासमध्ये इथं ॲडमिशन नशिबानं म्हणजे मला माहीतच नव्हतं. मी आताच सांगितलं की सरांचा मला फोन आला आणि त्यांच्यामुळे मी इथं आलो. आमचं एक काउन्सिलिंग झालं. त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलं आणि इथं ॲडमिशन मिळालं. आणि तुम्ही पण सगळे खूप भाग्यवान आहात. अशा ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळाला आहे, प्रवेश घेतलाय तुम्ही आणि शिकताय आणि शिका आणि खूप मोठं व्हा. मी फक्त अभिजितच्या तुम्हाला हेच सांगतो की त्याला जे काही करायचं होतं तो त्यांना अभ्यास व्यवस्थित केलाय. आमचं कुठंही प्रेशर नव्हतं. आमचं कम्युनिकेशन एवढं हे असायचं की तो काहीतरी करतोय, बिझी आहे, मी माझ्या कामात बिझी आहे, मला वेळ नाही, असं आमचं कधीही झालं नाही. आम्ही एकदम फ्रेंड आहोत. असं एकदम सहज बोलून टाकतो की पप्पा असं असं आहे आणि ते मला डिफिकल्टी झाली, तुम्हाला काही सांगता येते का? मला काही सांगता येत नाही, पण मी सरांशी बोलून किंवा कॉलेजचे सर आहेत त्यांच्याशी असं बोलून आम्ही त्याने केला आणि तो पुढे पुढे सरकत गेला. बरोबर आहे. ऑनेस्टली सरांसोबत माझ्या म्हणजे रिझल्टच्या आधीपासूनच चॅट म्हणजे चॅटच आहे, चॅटिंग आहे आणि सेकंड त्याच्यानंतर पण सरांनी असा कधीच नाही असा वागला की म्हणजे आता झालेलं आहे तर म्हणजे जेव्हा फर्स्ट टाइम म्हणजे फ्लाईट घेऊन ते रोपलला जात होता IIT रोपलला, तर त्यांनी बॅग सोबत मला एक शॉर्ट व्हिडिओ पाठवला की अभिजित इज फ्लाइंग विथ बेहरे क्लासेस टू IIT रोपर. ओके, इंडिगो, हा, विथ इंडिगो, राईट. सो दिस वॉज अ ऍक्च्युअली म्हणजे मी स्टार्टिंग माझं सेशन स्टार्ट होताना मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की म्हणजे जेव्हा जेव्हा मला हे सगळ्या गोष्टी समोर येतात किंवा काही मेसेज येतात मला गुजबम्स येतो. ओके, सो इट्स नॉट दॅट मच इझी. मी तुम्हाला परत सांगतो, तुम्हाला शोधायला लागणार आहे आणि नेक्स्ट फ्यू इयर्स मध्ये पण ज्यांनी जेई मेन्स, जेई ऍडव्हान्स, PCM, सीईटीचा PCM, सीईटीचा PCB, NDA आणि नीट असे 6 एक्झाम दिलं असणार आहे. फक्त दिलेला नाहीये तो पण महाराष्ट्रच्या फर्स्ट रँक, सगळं म्हणजे 6th रँक, इथे तिथे म्हणजे एवढी रँक्स म्हणजे आता म्हणजे 6 स्टुडंटचे मार्क्स आणि सगळं एका स्टुडंटनी ठेवलंय. ऍक्च्युअली 5 स्टुडंटचा लॉस झाला तुझ्यामुळे. हा, सो this is a really very amazing feeling. So I am also expecting कि आने वाली जनरेशन जब भी कोई इस वीडियो को देख रहा हो या कुछ कर रहा हो, मैं चाहता हूँ जब भी मैं मोटिवेट करने जाता हूँ या कभी कुछ ऐसा कुछ करता हूँ तो मैं हमेशा क्लास में बोल देता हूँ. अब यहाँ पास बैठे हुए इतने सारे बच्चे हैं, मैं चाहता हूँ कि इसमें से 5 से 10 बच्चों के ऊपर भी इम्पैक्ट पड़ गया ना तो मेरा पर्पस सर्व हो गया. मैं सबको नहीं बना सकता क्योंकि सबका अपने अपने एक कैपेसिटी भी होता है. मैं ऐसा नहीं बोल रहा सब अभिजीत की तरह इंटेलिजेंट रहेंगे. आप अपनी कैपेसिटी से इतना बड़ा टारगेट अचीव करो कि हाँ लाइफ में कोई आपके ऊपर उंगली ना उठा सके. इतना तो एटलीस्ट करना चाहिए. आपकी उंगलियां कहाँ से उठना चालू होती हैं? पेरेंट्स मीटिंग में आई बाबा आपके ऊपर चढ़ रहे हैं, टीचर अलग चढ़ रहा है, सोसाइटी अलग चढ़ रही है. व्हाट यू आर डूइंग, एटलीस्ट इतना करो, इतना करो, इतना करो कि कल को कोई आपको आके कुछ बोल ना पाए. ये प्रेस्टीज वगैरह तो दूर की बात है, एटलीस्ट कोई आपको पॉइंट आउट तो नहीं करे, राइट? ओके. जेव्हा तुम्ही हे सगळं करता, तुम्ही सगळ्या सक्सेस म्हणजे परीक्षा पास झाल्या, तुम्ही हे केल्या, तरी काही काही वेळा अशी एक सिच्युएशन येते, तिथपर्यंत आता पोहोचण्याचं आपलं ध्येय पूर्ण झालंय, पण तरी पण एखादी वेळेस अशी सिच्युएशन येते की ती खूपच आपल्याला अडचण म्हणजे कसं ते आपण तिथं पोहोचू शकत नाही. किंवा उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला की ॲडमिशन आता आपलं कॅन्सल झालं, अशी परिस्थिती येते. तुम्हाला सांगतो जेव्हा IITचं ॲडमिशन सिलेक्शन झालं, सगळं ते ऑनलाईनच होतं ऑलरेडी, ते घरूनच. फक्त एक फिजिकली एक प्रोसिजर असते तिथे जाऊन हे करण्याची, प्रेझेंट राहून म्हणजे ॲडमिशन डन होतं. जेव्हा आम्ही ते ॲडमिशन घ्यायला 26 जुलैला जाणार होतो, त्याच्या अगोदर रेल्वेची सर्व
तिकीटं बुक केलेली होती. पुणे टू मुंबई, मुंबईवरून राजधानी एक्सप्रेसचं तिकीट होतं दिल्ली हजरत निजामुद्दीन आणि तिथून पुढं जनशताब्दी एक्सप्रेस रोपर. हे सगळं करत असताना पुण्यामध्ये खूप पाऊस पडत होता. पाऊस पडल्यानंतर जी चेन्नईहून मुंबईला येणारी एक्सप्रेस होती इथून कल्याणपर्यंत, ती 3 तास लेट, म्हणजे सकाळी आम्हाला इथून 10-11 वाजता बसायचं होतं. ती गाडी संध्याकाळी 4 वाजता येणार होती. म्हणजे पुढची राजधानी मिळणार नव्हती आम्हाला. आम्ही खूप प्रयत्न केला. रेल्वे स्टेशनला गेलो, स्वारगेटला परत आलो. पाऊस होता, उभं चिंब भिजलेले, डॉक्युमेंट बॅगेमध्ये त्याच्या, हे सगळं घेऊन स्वारगेटला आलो. तिथं आल्यानंतर मुंबई कल्याणला जाणारी एकही बस नव्हती. टॅक्सी विचारली, टॅक्सी म्हणाला 5:15ला राजधानी एक्सप्रेस होती. टॅक्सी म्हणाला 5:15 पर्यंत आम्ही नेऊ. ते पॉसिबल झालं नाही. हे राजधानीचं तिकीट वेस्ट गेलं. मग करायचं काय? फ्लाईटला आम्ही कधीही गेलेलो नव्हतो. फ्लाईटसाठी एक जाणकार माझा एक फ्रेंड होता, त्यांना विचारलं, म्हणलं असं असं आहे, होईल का? तर ते म्हणाले ठीक आहे. उद्याच्या सकाळी 3:05 तिकीट होतं, तर त्यांनी ते पॉसिबल करून दिलं आणि आम्ही ऐनवेळी, म्हणजे विमानाचं आमच्या याच्यात काही हे नव्हतं, ऐनवेळी आम्हाला फ्लाईट मिळाली. म्हणून ते 12 तास 24 तास अगोदर आम्ही ॲडमिशनच्या वेळेच्या आधी तिथे पोहोचलो. म्हणजे ही एक अशी एक सिच्युएशन असते, ते समजलं पाहिजे. ते इतरांशी मार्गदर्शन घेऊन केल्यानंतर आपल्या अडचणी सोडवणारे भरपूर लोक आहेत. तुम्ही तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर तो स्वतःमध्ये जाऊन तुम्ही काहीतरी, म्हणजे हे असं समजू नका की तुम्हाला गाईड करणारी भरपूर लोक आहेत, तुम्हाला पुढे घेऊन जाणारे भरपूर लोक आहेत. त्याच्यासाठी इतरांशी सर्वांशी नेटवर्कमध्ये राहा. नेटवर्कमध्ये राहिल्यानंतर आपला एक चांगला बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे. तर ही सिच्युएशन होती आणि ते आम्हाला शेवटी IITचं ॲडमिशन मिळालं. नंतर परत वाटायला लागलं की खूप ही गोष्ट अवघड होती आणि ती सहज झाली, ती इतराच्या मार्गदर्शनामुळं. ओके, आज अपने फैकल्टीज भी है। हाँ, संतोष सर, भाग्यश्री मैम और अंशुल मैम तीनों आए हुए हैं। संतोष सर, आपको कुछ हॅलो एव्हरीवन. Yes. तर मला 1-2 क्वेश्चन विचारायचे आहेत. आता मुलं आपले 12th स्टँडर्डला आहेत, बरेच मुलं 12thला आहेत, काही 11thला पण आहेत. आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 3 महिने खूप जास्त महत्त्वाचे आहेत. या टायमिंगमध्ये मुलांचं प्लॅनिंग कसं पाहिजे प्रिपरेशनचं? मग ते बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, CET असेल, JEE असेल, तर मंथ वाईज यांना थोडं गायडन्स जर केलं तर ते थोडं फॉलो करतील. थोडे छोटे स्टेप जर त्यांना सांगितलं, कारण ज्यावेळेस जानेवारीमध्ये गेल्यानंतर मुलं काय करतात, प्रॅक्टिकलकडे खूप जास्त लक्ष देतात. त्यांचा पूर्ण फोकस प्रॅक्टिकलवर राहतो. बोर्ड एक्झाममध्ये बोर्डवर राहतो, त्यावेळेस CET किंवा JEE त्यांच्या माइंड्समध्ये नसते. ज्यावेळेस आपण बोर्डची एक्झाम होते तर 50% मुलांना वाटतं वर्ल्ड कप संपला. ते पुढचं जे ड्युरेशन असतं, जे महत्त्वाचं असतं आपलं CET किंवा दुसऱ्या एक्झामिनेशनसाठी, हे कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची, अशा छोट्या स्टेपमध्ये यांना थोडं गायडन्स केलं तर बरं राहील. तर आता मला वाटतं की 15 डिसेंबरपर्यंत तरी तुमचा जो JEEचा सिलेबस जे तुम्हाला करायचं आहे, म्हणजे नवीन जे लर्निंग करायचं आहे ते कंप्लीट झालं पाहिजे 15 पर्यंत. त्याच्यानंतर मग बोर्डासाठी स्टार्ट करायचं प्रिपरेशनसाठी, कारण जानेवारीमध्ये कदाचित प्रॅक्टिकल असतात किंवा फेब्रुवारीमध्ये थोड्या. हां, मग तो जानेवारीचा पूर्ण महिना फेब्रुवारीचा असाच जाईल बोर्डासाठी. आणि नंतर मग एकदा बोर्ड झाला की मग तुम्ही जर CET देत असाल तर त्याच्यासाठी लगेच स्टार्ट करा, किंवा मग समजा CET JEE दोन्ही देत असाल तर CETचे मॉक द्यायचे, पण JEEचं प्रिपरेशन चालू ठेवायचं. कारण कसं आहे, जर JEE मेन्सचा चांगला अभ्यास केला तर मग CETमध्ये 99 वगैरे त्याला इझी पडतं त्यामध्ये. कारण नुसतं CET केलं तर मग प्रॉब्लेम होतो, कारण CETमध्ये पण JEEचे क्वेश्चन यायला लागलेत आजकाल. आणि ॲडव्हान्सचं टार्गेट असेल तर मग डायरेक्ट ॲडव्हान्सच्या प्रिपरेशनला स्टार्ट करा, किंवा मेन्सचं जरी केलं, कारण कसं आहे कधी काही मुलं खूप ॲडव्हान्सचा अभ्यास करतात पण मेन्समध्ये मग पर्सेंटाइल येत नाही आणि मग त्यामुळे प्रॉब्लेम होतो. मग स्टार्टिंग कसं आता 15 पर्यंत तुमचं सिलेबस कंप्लीट, त्याच्यानंतर मग बोर्डाचं प्रिपरेशन, आणि एकदा बोर्ड ओव्हर झालं की मग जे तुमचं टार्गेट असेल त्याचं प्रिपरेशन स्टार्ट करायचं. कारण ॲडव्हान्ससाठी तुम्हाला 1 महिन्यामध्ये भेटतो आणि तेव्हा फक्त ॲडव्हान्सचं करायचं, पण स्टार्टिंगला मेन्सवर जास्त फोकस करा, जरी CET टार्गेट असलं तरी पण, असं बरं पडेल. थँक्यू सर. थँक्यू सर.
Sir, I have got metallurgical and materials engineering. Yes. So first of all, क्वेश्चन सगळ्यांना आलं नाहीये काय BTS. प्रश्न असा आहे की आय मीन people around you are being distracted because of lot of things around. You said Instagram and scrolling the reels and all. So how you are keeping away, not getting distracted from all this sitting in the same class, traveling together, sitting in a cafe together. How you are keeping yourself and self motivated? So first of all, I'm not interested in all these things. Like you said about BTS and Coldplay. That is Yes. what I said. You Right. guys are, Generation Z. Ah. That is what we call it, right? Oh. So, I mean, my daughter sitting with me, she puts some music and asks me to dance with her, and we do that. Yes. Okay. So, it is like, तुमचे बाबा म्हणाले हा, हा. किंवा आई म्हणाली की मुलाला काय हवंय कसं हवंय, सो वी डू एन्जॉय दॅट ऑल्सो. बट एवढं सगळं असताना म्हणजे कीपिंग यू focused on typical, and you said there are different preparation. मला ते झेपत नाहीये. What is that different preparation for, say, CET? I know the structure of exam is very different from each other, right? पण मग CET साठी सिलेबस सेम आहे, तुमच्या जेई मेन्स साठी सिलेबस सेम आहे, देन ऍडव्हान्स साठी सेम आहे. पण हाऊ डू यू प्रिपेअर, आय मीन एक्झाम वाईज, when you say की मेन्स झाल्यानंतर 1 महिना मिळतो, देन ऍडव्हान्सचं प्रिपरेशन करा, बिकॉज एव्हरीथिंग इज गोइंग टू बी same for what you are learning from 11th 12th and all. So what is the difference? So the problem is that many students are learning from HSC board. Okay. So you are not studying NCRT. So that's the main problem. Because the topics that are in NCRT are not covered in HSC board, and therefore you have to prepare separately for JEE mains. Okay. And when you prepare for JEE mains, the problem is that CET is the exam in which you require accuracy as well as speed. But in JEE mains, you require accuracy, but you can consider that you get more time in solving, more time per question in JEE mains. Talking about JEE Advanced, like it's an exam in which multiple concepts are to be applied in same question. So you should have the clear concepts. So that's why you will be able to apply the that concept to that question. And sometimes what happens is, if you miss a small concept, then the question will not be solved by you. So that's the problem in JEE Advanced. So that's why I said there are different approaches for preparing for exam. Because when you prepare only for JEE mains and you don't prepare for JEE Advanced, then what will happen? You may clear JEE mains, but you will get a low score in JEE Advanced, and that's the problem. You should develop that critical thinking for JEE Advanced. And some people think that if I prepare for JEE mains only, then they will excel in MST CET. So which is not a thing, because in MST CET you require a speed, and and for that you should practice mock test for CET, and that will help in preparing all three exams. Very good, and thank you, Abhijit, for that. For the ND and NEET, you have differentiated the CET Ah. and JEE and advanced. So also add your input in NEET and ND. Okay. So for NEET, how many of you have PCMB as your subject? All four. Okay, very less students. So okay, you also. So what happens is that if you have one extra subject, then you have to give time for biology, because what happens that biology is a subject in which you have to remember a lot of things. Even if you want to remember one page, like NEET is all about remembering all the names of all the organisms and all the processes. Also there is a concept, but you should understand and then remember. So that's why you have to give extra time. And in NEET, what happens? Physics is very easy.
if you prepare for CET only, then you will also find it easy. And talking about chemistry, it is similar to CET that I have experienced. Like this year, the question paper was very easy, and the only difficulty you will find is in zoology and that botany, because it's like maths of NEET. Okay. Then for NDA, two or three of my friends were preparing for NDA, and the problem is that the people who prepare for NDA, they focus on geography and history, all those things, and they are somewhat weaker in maths, and they find difficult to clear maths. And if you prepare for JEE, the maths is very easy, NDA maths is easy, but the problem is that they will find geography easy, but you will find difficult. So that's why you have to be careful in physics, chemistry, and maths, because they are a scoring subject for you while going for NDA. And if you have basic knowledge, you may solve few questions from geography also. And that's how you can the main difficulty is SSB for NDA, and that's the main thing, because they check the personality. So you can clear the written exam, but the interview is very tough. Appreciate Abhishek. My one more, see what I understood from the overall conversation. I have not given CET and all. I have passed engineering though, but that was in 2002 or something. Okay, so see, one should study comprehensively as a first part, right? And the tactics of getting exam, or preparing for different exam is altogether different, because you will have to be little logical, analytical in some of the my what I wanted to say. आता तुमच्या बाबांसाठी माझा प्रश्न आहे की तुम्हाला माहिती आहे अभिजित, त्याचे स्किल्स आणि हे IIT ऑफकोर्स इट्स अ ड्रीम ऑफ एव्हरी फादर, म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं की त्याचं. तुम्ही एवढा त्याचं कॅलिबर आहे अँड लेट हिम गेट ग्रॅज्युएट फर्स्ट, बट तुम्हाला असं नाही वाटत त्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही त्याला हे करायला पाहिजे किंवा करायची इच्छा आहे असं? कॉम्पिटिटिव्ह इन द सेन्स, सी मी हा दुसरा टॉपिक आहे, पण मला तुमचा त्यांना विचारायचं म्हणजे MPSC किंवा UPSC मध्ये अजून तो, बिकॉज हिज बेसिक इज व्हेरी फंडामेंटल इज, म्हणजे सगळं क्लिअर आहे. आणि या ज्या प्रकारे प्रिपरेशन वेगवेगळ्या एक्झामचं वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो आणि तिथे तो सक्सेसफुल होऊ शकतो. सो दिस इज म्हणजे फॉर यू, म्हणजे तुमच्यासाठी हा माझा प्रश्न आहे. जे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे तोच आमच्या मनामध्ये आहे. ही सुरुवात आहे सर. आता सुरुवातीला म्हणजे म्हणायचं आहे, साधं BSc ग्रॅज्युएशन करून MPSC UPSC देण्यापेक्षा एक टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंगमधून IIT, म्हणजे इंजिनिअरिंग करून जे UPSC MPSC द्यायची होती ती IIT देऊन UPSC MPSCची तो तयारी करायची आहे, तो आधीच म्हणायचा. 10वी मध्ये एक सरांनी प्रश्न विचारला होता, तुला पुढे जाऊन काय बनायचंय? तो सरळ बोलला होता, मला कलेक्टर व्हायचंय. तर ते असं आहे, त्यांनी काही ठरवलंय की मॅथ सब्जेक्ट त्याचा आवडीचा होता, म्हणजे बऱ्यापैकी होता. मग म्हणलं ठीक आहे, मग तो IIT करू शकतो. म्हणून IIT विषयी मला जास्त माहित नव्हती, फक्त मला इंजिनिअरिंग माहित होतं बरं का सर. मग हे इथं जेव्हा पुण्यात आलो तेव्हा IIT काय आहे हे माहीत झालं. मग इथं क्लासला आल्यानंतर जे इथं गाईड मिळतं त्याच्यानंतर IIT विषयी माहिती झालं. मग आता IIT मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर एक तर त्याला जे काही सपोर्ट लागतो पुढे फायनान्शियल जे काही आहे ते मी तिथपर्यंत कॅपेबल आहे का नाही हा मोठा प्रश्न आहे. जर त्याच्यामुळं तो जर मध्ये त्याला काही करून म्हणजे एक त्याला कुठे जॉब मिळाला त्याच्यानंतर जो पुढे काही तयारी करेल ते सगळं त्याच्यावर डिपेंड ठेवलेलं आहे. आणि ते तुम्ही म्हणताय तसंच होणार आहे आणि त्याला ते करायचं आहे. म्हणजे शिक्षण त्याचं थांबणार नाही आणि ते पुढे जायचं कुठे थांबणार नाही. अगदी खरं आहे, तसंच होणार आहे. थँक्यू सर, ऑल दी बेस्ट. अजून किती एक्झाम्स राहिलेले आहेत परत सांगा मला, काय की आता 6 एक्झाम तर तुझे झालेले आहे ऑलरेडी, अजून किती देणार आहे? तुझ्या डोक्यात अजून काय? तर असं म्हणजे एक्झाम देणं हे म्हणजे मला माहिती नव्हतं मी एवढे एक्झाम देईन, कारण
कारण पप्पाच असे फॉर्म भरतात, म्हणजे आपले वडील, मग ते फॉर्म भरतात, ते म्हणतात हे एक्झाम दे. मी म्हटलं की कशाला द्यायचं एक्झाम, जेई देतो, सीईटी देतोय. मग ते म्हणतात नाही आता 12th आहे ना, मग 12th मध्येच देऊ शकतो, नंतर कधी देणार आहे, असं. मग त्यामुळेच मी सगळे एक्झाम दिले आणि त्याचा फायदा पण झाला असं वाटतंय. कारण ते जे एक्झाम जसे येतात ना, कारण जानेवारीपासून ते स्टार्ट होतात, ते आपल्या एका एक म्हणजे पेसमध्ये ठेवतात आपल्याला, आणि त्याचा एक फायदा आहे असं वाटतंय. बाकी पुढचं तर एक्झाम द्यायचं नाही कुठलं आता. बघू आता ग्रॅज्युएशन नंतर काय माहिती, आता कळेल 4 वर्षात पुढे. हॅलो. इम्पॉर्टन्स ऑफ PYQ. सर इम्पॉर्टंट असं आहे की म्हणजे PYQ सांगतात की कसे कोणत्या लेवलचे क्वेश्चन येणार आहेत. म्हणजे क्वेश्चन केले, कारण आपल्याला काय वाटतं कधी कधी काही काही मुलं बघितलेत ते काय करतात की सिलेबस कंप्लीट करतात आणि नंतर म्हटलं होऊन जाईल, पण जेव्हा मग आपण क्वेश्चन बघतो मग तेव्हा त्यातलं काहीच सॉल्व्ह होत नाही आणि नंतर वाटलं अरे काय झालंय, म्हणजे कारण एक चॅप्टर झाला मग लगेच PYQ केलं तर कन्सेप्ट क्लिअर होतात. आणि म्हणजे ट्रेंड पण कळतो कसा आहे, कारण मग 1-2 वर्ष आधीच बघितले क्वेश्चन तर मग कळून जातं की काय आहे. कारण आता जर मी जसं सीईटीचं बघितलं होतं, सीईटीचं 2022च्या आधीचे खूप इझी होते, 22च्या नंतर मग अचानकच खूप कठीण यायला लागले. मग ते कळून जातं, त्यामुळे मदत होते. कारण मी जेव्हा सीईटी देत होतो तेव्हा एक ॲडव्हान्सचा PYQ आला होता. मग असं पण होतं सीईटी मध्ये ॲडव्हान्स जे ॲडव्हान्सचे पण क्वेश्चन होऊ शकतात असं. ओके, एनी मोर क्वेश्चन्स? सर अजून काही इनपुट? भविष्य हाँ जो जो वो मुझसे पूछते थे, फर्स्ट ऑफ ऑल ये तो बड़ी अमेजिंग फीलिंग है कि अभी 40-50 के करियर में कोई बच्चे बच्चे बोलते हैं जिनको केमिस्ट्री पसंद आता है। दूसरा, मैं केमिस्ट्री से रिलेटेड, क्योंकि ये बच्चे मुझसे पूछते रहते देखो कैसा है, मैं उनको गाइड करूंगी तो ऐसा होगा वो टीचर की तरफ से गाइड कर रहे हैं। यू हैव गिवन एग्जाम, तुमने PCM तीनों लेके देखा है, क्या ऐसा कुछ होता है कि मैं तो बता चुकी हूँ उनको लाख बार, लेकिन अभी तुम बताओगे तो उनको ज्यादा मेरे ख्याल से इम्पैक्ट होगा। क्या वेटेज का क्या है सिस्टम, उनको ऐसा नहीं समझ में आता, उनको लगता है फिजिक्स मैथ्स कर लेंगे तो हो जाएगा, या फिजिक्स केमिस्ट्री कर लेंगे तो ऐसा हो जाएगा। एक तो ये क्वेश्चन है। दूसरा, इनका जो ये मेजर क्वेश्चन रहता है ऑर्गेनिक इज लाइक ऐसा वाला, तो उनको ऑर्गेनिक रिएक्शंस कैसे याद करें, तो वो अगर तुम थोड़ा सा गाइड करोगे, अभी तुमने फ्रेश पढ़ा है राइट, तो उनको ज्यादा इम्पैक्ट होगा, मुझे ऐसा लगता क्वेश्चन क्या थे? हाँ, तो केमिस्ट्री के बारे में बोले तो वेटेज, हाँ, सीईटी में तो वेटेज ऐसा है कि मैथ्स अगर 100 होगा तो केमिस्ट्री दूसरे 100 में से 50 है। तो केमिस्ट्री क्या है कि जो केमिस्ट्री है हर जगह स्कोरिंग सब्जेक्ट है, अगर केमिस्ट्री छोड़ दिया तो पूरा एग्जाम छोड़ दिया, ऐसा है। तो हाँ, क्योंकि सब लोग केमिस्ट्री करते हैं क्योंकि वो स्कोरिंग होता है, बस याद करना है, कुछ फिजिकल में कुछ क्वेश्चन, जो मैथ्स थोड़ा अच्छा होना चाहिए फिर हो जाएगा। और दूसरा मतलब कि हाँ वही है, आप क्वेश्चन अब वो नहीं छोड़ना है, और हाँ याद कैसे करना है, तो उसका ऐसे है कि लिख के पढ़ना है, जो रिएक्शन है वो लिख के देखना है, और जब रिवीजन करोगे तब भी रफ पेपर पे बस ऐसे पेन घुमा के देखो, लेकिन वो लिखना है, मतलब ऐसे इमेजिन करोगे हवा में लिखोगे हवा में चला जाएगा। हाँ। तो पेज पे लिख के देखना है और बहुत बार रिवीजन करना है, मतलब कभी कभी लगता है क्यों कर रहे हैं, लेकिन बहुत बार करना पड़ता है, क्योंकि कोई भी क्लास टेस्ट हो, कोई भी जेई सीईटी हो, जेई हो, फिर भी रिवीजन करते रहने से क्या होता है कि हमको याद हो जाते हैं, और एक स्टेज पे आप ऐसे हो जाते हो कि मतलब रिवीजन नहीं करोगे तो मैनेज हो जाएगा, मतलब एक 50 में ऐसे 40 आ जाएंगे, इस लेवल पे आप पहुंच जाओगे, ऐसा हो सकता है। तो रिवीजन लिख के करना है और बार बार करना है, और इनऑर्गेनिक का ज्यादा रिवीजन करना है। मैम और कुछ इनपुट? ऑर्गेनिक रिएक्शन से ही बच्चे वही पूछा कि उनका फेवरेट सब्जेक्ट है, चलो एक बार की ये बाइसिंग हटा के देखते हैं, वैसे भी अगर ऑर्गेनिक रिएक्शन को याद रखें, क्योंकि जेई में अभी तो तुमको पता ही है सिलेबस में इनऑर्गेनिक बहुत ही कम रहता है, अभी सारा वेटेज फिजिक्स और फिजिकल और ऑर्गेनिक पे, ऑर्गेनिक का ये आता है कि ऑर्गेनिक रिएक्शन से 12 वाले का कम टाइम रह गया, वो कहते हैं बार बार याद कैसे करें, जबकि चार चैप्टर कोई लिख लिख के वैल्यू मॉड्यूल तुमने भी पढ़ा, अब देखते कैसे इम्प्लीमेंट करते हैं। टीचर बोलते तब तक समझता नहीं।
तो इम्पॅक्ट आहे. That's it. अजून तुमचे काही प्रश्न असेल तर सांगा. सो लाईक बेसिकली दिवसातनं किती वेळ अभ्यास करायला पाहिजे ॲटलिस्ट लाईक 80% तरी वरती बोर्ड्समध्ये मिळायला. तू किती वेळ केलास आणि असं ॲव्हरेज स्टुडंट्सने किती केला पाहिजे साधारण? बोर्डसाठी दिवसातून फक्त बोर्डसाठी म्हटलं तर दिवसातून एक 4 तास अभ्यास केला, कारण आता वेळच अशी आली, एकदम जवळच आली एक्झाम. 4 तास 6 तास केलं तरी काही प्रॉब्लेम नाही होणार. तेवढं काय करायला पाहिजे. आणि पूर्ण जेईचं धरलं तर एक 8-10 तास करा, किंवा नाही झालं कधी 8 तास 6 तास असं चालेल. कारण बोर्डाचं कसं आहे ना, आता तुम्ही समजा तुम्ही जेईचं केलं असेल नुसतं, तर मग तुम्हाला लक्षात ठेवायला खूप प्रॉब्लेम होणार आहे ना. मग त्यासाठी तुम्हाला जास्त टाइम द्यायला लागेल, थोडं 4 तास 6 तास लक्षात ठेवणं. एका दिवसात 2 सब्जेक्ट करणं, 3 तर नाही पण 2 केलं तरी चालेल. असं एक इजी पडेल. ये भी एक क्वेश्चन होता है कि एक दिन में एक सब्जेक्ट की पूरी पढ़ाई करते थे या करनी चाहिए, या मिक्स कॉम्बिनेशन में एक पढ़ाई करनी है? मतलब 2 सब्जेक्ट करने से अच्छा होता है, क्योंकि अगर एक सब्जेक्ट करते हैं ना, तो वो फिर बैकलॉग बढ़ने लगता है। और 3 सब्जेक्ट तो पॉसिबल है, लेकिन फिर क्यों करना है, मतलब ज़्यादा हो जाएगा। ऐसा मतलब सब मिक्स हो जाएगा। हाँ, तो 2 सब्जेक्ट करोगे तो ईज़ी पड़ता है। और क्योंकि मेरा बायो था तो उसके लिए ज़्यादा टाइम लगता था, क्योंकि जितने टाइम में मैं मैथ्स उतना पढ़ूंगा, उस उतने टाइम में बायो का बहुत कम कम होता था, क्योंकि वो वैसा सब्जेक्ट है कि तुमको याद करना पड़ता है। येस, नेक्स्ट क्वेश्चन. शेड्यूल काय होतं तुझं? कारण आय वॉज इन द सेम कॉलेज आणि प्रॅक्टिकल 6ला संपतात आणि PCMB सो शेड्यूल माझं होतं की सकाळी जाणार कॉलेजला, 7:30ला असतं ना प्रॅक्टिकल. काही काही वेळी सकाळी असतं. अच्छा, दुपारचं असतं का? अच्छा. तेच आहे. हां. गरवारे. हां, ठीक आहे. ठीक आहे. सकाळी जाणार प्रॅक्टिकलला. मग समजा संध्याकाळी असेल तरी चालेल, पण मी कॉलेज करायचो. कॉलेजला जायचो. मग तिथे जे शिकवलं ते समजून घ्यायचं. मग नंतर प्रॅक्टिकल करून कोचिंगला यायचो. मग कोचिंगला येऊन इथे पण लेक्चर करायचो. आणि त्यानंतर मग घरी जायचो. थोडा अभ्यास करायचो, कारण जास्त नाही होत, 1-2 तास. 10ला घरी पोहोचल्यावर किती अभ्यास होणार आहे. आणि मग थोडा अभ्यास करून परत तेच. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे, त्यामुळेच थोडं वाटतं की टाईम कमी पडला. थोडं ज्यांचं इंटिग्रेटेड आहे त्यांना तेच सांगतो, जास्त फायदा आहे. पण रेग्युलर जाणार असतील त्यांनी स्टार्टिंगला थोडा वेळ दिला. पण आता तुमच्याकडे वेळ असेल ना, आता सगळे संपतच आलं असेल आणि सगळ्यांकडेच वेळ आहे, त्यामुळे आता खूप जास्त वेळ द्या. 12th वाले आणि 11th वाल्यांनी 11th मध्ये टाइम दिला तर चालेल जास्त. 12th मध्ये जेवढा टाइम भेटत नाही, कारण सगळ्यांना प्रॅक्टिकल वगैरे असतं. असं 11th मध्ये जास्त मेहनत केली तर 12th इझी जाते. आणि कसं 12th जेव्हा करत असतो तेव्हा 11th इझी वाटायला लागते, कारण 12thचे कॉन्सेप्ट थोडे जास्त 11th पेक्षा ॲडव्हान्स असतात. त्यामुळे 11th मध्ये थोडी जास्त मेहनत करा. मग तुमचं जेईचा रँक पण वाढेल. काय माहिती दिल्लीमध्ये जाल तुम्ही, IIT दिल्ली. अजून एक क्वेश्चन जे तू मगाशी पण डिस्कस करत होतास की जेईचा जानेवारी अटेम्प्ट द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे, कारण हे सगळे वाट बघतायत आपण बोर्ड नंतर करू, असा थोडासा अप्रोच आहे, नाही का सर? तर ते जानेवारीचा अटेम्प्ट देण्याचं काय इम्पॉर्टन्स एक्झॅक्टली? याचे खूप कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे एकतर भीती निघून जाईल. कारण कसं आहे, समजा फक्त एप्रिल देणार असेल, एकच चान्स आहे, 3च तास आहेत तुमच्याकडे. पण जर जानेवारीची तिला थोडी भीती कमी होते. आणि दुसरं म्हणजे जानेवारीमध्ये पर्सेंटेज हाय स्कोर करणं इझी असतं, कारण सगळे तेच विचार करतात की बोर्डाचा आधी करू आणि त्यांचं प्रिपरेशन पण नसतं. पण जानेवारीपर्यंत चांगली प्रिपरेशन केली असेल तर मग जास्त स्कोर येतो. आणि एप्रिलमध्ये कसं असतं, सगळेच देतात, म्हणजे CET वाले पण जेई देणार आणि नेटवाले पण, कोणाचं PCMB असेल तर देतात. मग त्यामुळे कॉम्पिटिशन वाढतं आणि जास्त मार्कावर पण कमी स्कोर येतो खूप. मग जानेवारीचं द्यायलाच पाहिजे अटेम्प्ट. अजून काही क्वेश्चन? ओके, अजून एक मला थोडा क्वेश्चन जो ह्यांना सांगून आम्ही थकलो. एक मतलब आता तू कोचिंगचं आपल्याकडे लावलेलंस. इट इज नॉट अबाउट अस. कुठेही कोचिंग असेल, वेर एव्हर एनी स्टुडंट हॅज जॉईन द कोचिंग, कोचिंगचा थोडासा इम्पॉर्टन्स काय किंवा त्याला किती सिरियसली घ्यायला पाहिजे. लेक्चर्स बंक केली तरी चालतात,
क्लासला नाही आलं तरी चालतं. टेस्ट तर काय दिल्या तर चालतात, नाही दिल्या तर चालतात. ते सेमच आहे सगळं. असा थोडासा अप्रोच यांचा दिसून येतोय. तर MCQ टेस्ट आपण ऑलमोस्ट 4-4 घेतो वीकमधनं. थिअरी टेस्ट 2-2 घेतोय. क्लासेस तर रेग्युलर चालूच आहेत. तर ह्यांचं म्हणजे काय एक ह्यांना सजेशन की किती सिन्सिअरिटी यामध्ये दाखवायला पाहिजे? लेक्चर करायला पाहिजेत म्हणजे आणि कसं आहे लेक्चर करायच्या आधी थोडं वाचून आलं तर बरं होईल आणि लेक्चर करायला पाहिजे, टेस्ट द्यायला पाहिजे. आणि माझ्यासोबत काय काय मुलं ते काय करायचे की टेस्ट देताना आन्सर शोधा आणि मग आन्सर टाकून एक आन्सर हा हा माझ्यासोबत होते ते 200 पैकी 180 आणायचे. हा मला यायचे 40-60. मी म्हणायचो बाबा बापरे, म्हणजे की एवढे एवढे मार्क्स कसे येतात. पण नंतर मग शेवटी रिअल एक्झाम मध्ये सगळं रियालिटी कळते. आणि त्या त्यासाठी बंक मारू नका, कारण मला वाटत नाही क्लास जॉईन करण्यापेक्षा इम्पॉर्टंट काही काम असेल तुमच्याकडे वेगळं. हा 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 असं काही तेवढं हे नाही. जरा फोकस ठेवा 2 वर्ष, नंतर मग मजा मजा आहे. येस येस. आता समजा आज आपण एक लेसन केला तर तो उद्या आपल्या लक्षात नाही राहत, तर मग तू रिव्हिजन कसं करायचं? म्हणजे शॉर्ट नोट्स करायचा का परत ते पूर्ण लेसन? मी बुकमध्ये टिक मार्क करायचो आणि बुकमध्ये टिक करून ठेवलं की कसं आहे आपल्याला फक्त तेवढी डेफिनेशन किंवा फॉर्म्युला तेवढंच करायचो. शॉर्ट नोट्समध्ये कसं आहे फॉर्म्युला शीट बनवायची आणि त्याने होतं जेईसाठी सीईसाठी फॉर्म्युला शीटने होतं. कारण त्या अशा एक्झाममध्ये बस फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे आणि तो फॉर्म्युलाचा कन्सेप्ट डोक्यात राहतो, तो आपण विसरत नाही जर समजून केला असेल अभ्यास तर. बाकी लक्षात ठेवण्यासाठी डेफिनेशन टिक मार्क करायची, फॉर्म्युला करायचा आणि कसं करायचं आज समजा मी एक चॅप्टर केला, आता मला पुढं परत रिव्हिजन करायचंय, तर मला F=ma रिवाइज करण्याची गरज नाहीये. ठीक आहे. मला पुढची गोष्ट रिवाइज करायची आहे. जी बेसिक चीज आहे ती रिवाइज नाही केली म्हणजे ते लक्षात राहते आपल्याला एकदम बेसिक चीज. मग ते तसं फिल्टर करत गेलो ना, मग शेवटी टाइम आपला वाचत जातो आणि आपण कमी वेळात जास्त रिव्हिजन करतो. म्हणजे जेवढे जास्त रिव्हिजन करू तेवढा आपला पुढच्या वेळी रिव्हिजन करण्यासाठी कमी टाइम लागेल असं होतं. रिव्हिजन लक्षात राहतं. असं कधी कधी असं होतं की आपण अर्धा दिवस वेस्ट करतो आणि मग नंतर म्हणतो जाऊ दे यार नेक्स्ट डे पासून करू. तर याला ओव्हरकम कसं करायचं? लाईक प्रोकास्टिनेशन ओव्हरकम कसं करायचं? प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे थोडं हे आपल्यामध्ये थोडी एन्झायटी असली पाहिजे म्हणजे एक्झाममध्ये, तेव्हा थोडं आपण पुश होतो. आणि प्रोक्रॅस्टिनेशनचं असं आहे की अर्धा दिवस उरला असेल तरी करा, चालतं. कधी-कधी चालतं म्हणजे आपण अभ्यास करतोय हा आठवडाभर केला, 2 आठवडे केले, मग कधी वाटलं आपल्याला थोडा फ्री टाईम पाहिजे, मग तेव्हा चालतं. पण असं रोज-रोज करत गेलो ना, मग तो प्रॉब्लेमॅटिक होईल. प्रोक्रॅस्टिनेशन असं वेगळा फॉर्म्युला नाहीये. सेल्फ मोटिव्हेशन पाहिजे, सेल्फ असेसमेंट पाहिजे. स्वतः सगळं आपण केलं पाहिजे असं आहे. स्वतः जरा विचार केला तर होईल. ओके. एनी मोर क्वेश्चन्स? ओके. थँक यू सो मच अभिजित सर आणि मॅम. तुमचे खूप व्हॅल्युएबल इनपुट्स आम्हाला मिळाले. थँक यू. टू समराइज मला जे वाटतंय एक आहे ते सेल्फ मोटिवेशन कुठनं तरी तुम्हाला आणायला लागेल. आता कुठनं मला माहित नाही. नाहीतर माझी नेहमी एक कन्सेप्ट असते, इफ यू डू नॉट हॅव एनी सेल्फ मोटिवेशन आयडलाइज समवन. कुणाचं बघून तरी कुणाची तरी लाईफ चेंज झाली हे तुम्ही बघताय, कुणाची तरी लाईफ चेंज झाली हे तुमच्या समोर आहे. सो ॲटलिस्ट आयडलाइज दॅट पर्सन की आपल्याला पण असं काहीतरी करता येईल हे बघून तरी आपल्यात चेंज आणा. आणि दुसरं म्हणजे तो सारखं सारखं सांगायला तुम्हाला ट्राय करतोय की एक सिन्सिअरिटी जी आहे ती तुम्हाला मेंटेन करायलाच लागणार आहे. एकदा वर गेलं, एकदा खाली आलं हे नाही चालणार. आणि तो हेही एक्सेप्ट करतोय की कधी कधी देर विल बी डेज वेन यू डोंट फील लाईक स्टडिंग. दॅट्स ओके, बट यू हॅव टू ओव्हरकम आणि गेट बॅक टू द स्टडी. आणि त्याच्यात त्यांनी हे पण सारखं एम्फसाइज केलं एक गोष्ट की तुम्हाला फिअर असलं पाहिजे. यू शुड हॅव द फिअर. करेक्ट. मी खूपदा माझ्या सेमिनार्स मध्ये सांगते
इंस्टाग्राम स्क्रोल करताना, रील्स बघताना किंवा स्टोरीज बघता, कोणाची स्टोरी बघता, कोणीतरी कुठेतरी फिरायला गेलाय, दुबईला गेलाय, सिंगापूरला गेलाय, व्हॉटएव्हर, कुणी कुठलं मूवी बघायला गेलाय, कुणी रेस्टॉरंटला गेलाय. काय होतं तेव्हा? फोमो. काय म्हणतात त्याला? फिअर ऑफ मिसिंग आउट. सगळ्यांना माहिती आहे. तो फोमो आपल्याला आहे, सोशल लाईफचा फोमो आपल्याला आहे, पण मग अभ्यासाचा फोमो आपल्याला का नाहीये? We are missing out something. We are missing out on a career opportunity. We might miss out on a dream of going to an IIT. हे फिअर का नाहीये? आज ज्या तुम्हाला लक्झरीज मिळाल्या आहेत लाईफमध्ये, छान शूज घालून बसलायत, चांगले डिसेंट कपडे आहेत सगळ्यांचे, हे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग स्वतःला मेंटेन करायचंय, इन्क्रीज करायचंय, हा एक पर्स्पेक्टिव्ह प्रत्येकाकडे असायला पाहिजे. बरोबर आहे का? तरच काहीतरी होणार आहे. सो ते फिअर जोपर्यंत स्वतःमध्ये नाहीये, ही इज एम्फसाइजिंग ऑन फिअर. आजपर्यंत मी फिअर ऐकलेलं निगेटिव्ह वे मध्ये, पण तो कंटिन्युअसली पॉझिटिव्ह वे मध्ये सांगतोय, भीती असली पाहिजे. नाही झालं तर काय? एवढी कॉम्पिटिशन आहे, त्यात मी स्टँड आउट नाही झालो तर काय? You don't have that fear. Till you instill that fear within you, किक मिळेल का? किक म्हणतात ना, किक मिळेल का? फायर काही मिळेल का? नो. So need to push yourself. You have example to set for yourself. Life changes drastically. बरोबर आहे? So you need to experience that. You will experience that. Stardom असताना ते पण एक्सपिरियन्स करायला लागतं. ते त्यांनी, ही वॉज अ मेरिट रँकर थ्रू आउट, ही एक्सपिरियन्स्ड इट. मॅमनी जसं सांगितलं, शाळेतनं तो 1st to 10th ही वॉज अ मेरिट रँकर थ्रू आउट. सो वेन यू आर मेरिट रँकर थ्रू आउट, मेरिटची पण सवय असायला लागते. तुम्ही क्लासमध्ये नाही तर माहित नाही, तुमच्यातले कोणी मेरिट रँकर्स असतील तर तुम्ही ते ऑब्झर्व केलं असेल, आणि जे नसतील ते म्हणतात, अरे टीचरचा चमचा बघा तो चाललाय. करेक्ट? सो अशा चमच्यांना नावं ठेवण्यापेक्षा एक सवय स्वतःमध्येही लावा ना. Do you have the ability to become the ranker? No, but develop that ability and maintain that consistency. So that's all I can say for concluding. अभिजित सोबत पण तसंच झालेलं आहे एक्झॅक्टली, की म्हणतात की ऍक्च्युली तर आम्ही म्हणत आहे जेव्हा 11वी मध्ये जेव्हा स्टुडंट असतात, की ऍक्च्युली तुमच्यासाठी तर एक्झॅक्टली 2 years आप राजा की तरह जियो, पूरे कट्टा में बैठो, चाय पियो, घूमो, दोस्ती करो, इंस्टाग्राम, मॉल सब एक कर दो, मूवी एंड ऑल, वेब सीरीज बहुत मेहनत लगती है फेल होने के लिए, वेब सीरीज रात रात भर देखनी पड़ेगी, फिर उसके बाद कंसिस्टेंटली मल्टीपल वेब सीरीज इन अ डे. सो 2 साल या तो आप राजा की तरह जियो, इस प्रकार पूरे मजे करो, और बाकी जिंदगी आपको क्या करनी पड़ेगी? मजदूरी, एक नौकरशाही की जिंदगी जीनी पड़ेगी, कहीं जाके नौकरी करनी पड़ेगी, और नौकरी में किसी को गाली ना पड़ रही हो तो मेरे को आके बता दे. सुनो, बहुत ध्यान से सुनना. दूसरा है, या तो दूसरा ऑप्शन क्या है? ये 2 साल अपने आप को इतना टॉर्चर करो, अपने आप को इतना पेन दो और इतने एफर्ट्स लो, बाकी बची हुई जिंदगी राजा की तरह जियो. 2 ही ऑप्शन आपके पास है. आपको सब पता है लेकिन अपन को करना नहीं. यू हैव टू थिंक अबाउट दैट. ये 2 साल ही ये जो है, एक बार कॉलेज के अंदर जाने के बाद बताओ. अच्छा, इससे एक सॉन्ग की भी बारे में बात हुआ था, इसका पूरा का पूरा इसके बाबा ने मेरे को वीडियो क्लिप भेजा हुआ था while singing, राइट? सो कुछ 2 लाइन हमारे लिए भी हो जाएंगी क्या? ठीक ठाक. अरे इतने बड़े वहां ऑडियंस सबके लिए कर दिया आपने. सिंगिंग स्किल मेरे को कम वही वाला सॉन्ग. हाँ, वो थोड़ा रोमांटिक है. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा, तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा, क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी, अब तुम ही हो.
ने कितने लोगों का करियर और बाकी सब कुछ पता नहीं एक ही में ले लिया है, कुछ दे देते कुछ स्किल इधर उधर तो बाकी का भी लाइफ बना रहता। चलो दिस इज एन अमेजिंग ऑप्शन चॉइस। अगर ये सारे रिजल्ट कंसिडर करें तो हाँ। अच्छा मेरा मैं तो ऐसे ही था कि मतलब ग्रेजुएट हाँ हाँ रिजल्ट कंसिडर करके मैं चांस दे रहा था। हाँ सीईटी का था मेन कि मतलब जेई नहीं होगा तो सीईटी करेंगे और सी हाँ 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 नीट का इसलिए कि मतलब देखना था कि कहाँ कहाँ स्टैंड कर रहा है बस। और बाकी एनडीए का था मेरा लेकिन एनडीए का मतलब वो इंटरव्यू कुछ ज़्यादा ही टफ था तो उससे हुआ नहीं। और बाकी नीट का इसलिए नहीं करना था क्योंकि वो डॉक्टर बैकग्राउंड था और जो मतलब बायोलॉजी जो थी वो मुश्किल जा रही थी मतलब स्कोर तो आ रहे हैं लेकिन उसके लिए जो मेहनत लग रही है वो कुछ ज़्यादा ही मेहनत लग रही है ऐसा ऐसा हो रहा था। तो याद करना वो थोड़ा मुश्किल जा रहा था। हाँ 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 वही था इंजीनियरिंग। जी जो भी तुम्हारे लिए स्पेशल गिफ्ट हो कुछ भी हो सब कम है, अब तो ये सब छोटा ही है लेकिन स्टिल। वेरी बिग अनाउंसमेंट या स्पेशल अनाउंसमेंट या कि आप सबके लिए एक सरप्राइज है, क्यूरियोसिटी है, एक सरप्राइज है अभिजीत के लिए एंड वो सरप्राइज रिवील्ड होगा ऑन 29th ऑफ दिसंबर द ईमो ग्रैंड फेस्ट जो हर साल होता है इंस्टीट्यूट का। तो 29 दिसंबर को अभिजीत फिर से एक बार हमारे पास आएगा, बहुत ही कम टाइम के लिए आएगा। रीजन क्या है उसकी, अगेन ट्रेवलिंग बैक टू द आईआईटी रोपर बिकॉज इनको मिलता है 1 मंथ का सिर्फ लीव और वो 1 मंथ चालू हुआ है 28th ऑफ नवंबर टू 28th ऑफ वी कैन से दिसंबर। सो ये 1 मंथ इनको पूरे पर ईयर ऑलमोस्ट इसी पीरियड में मिलता है। मई से जुलाई, मई से जुलाई ओके। सो ये इस पीरियड का है। तो लास्ट डे सब हमारे साथ फिर से आएगा, उस दिन आपके लिए एक और सरप्राइज वेट कर रहा है, प्लीज कम। ओके